हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है। लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। हम लोग आज देखेंगे, हम लोग जो फैमिली के विषय में हम लोग कई दिन से, कुछ दिनों से देख रहे हैं, यानी 8 दिन से देख रहे हैं। आणि आपण 8 दिवसांपासून कुटुंबाबद्दल पाहतोय। तो आज हम एक कुटुंब को देखेंगे जिसका नाम है जोशुआ। आणि आज आपण एक कुटुंबाबद्दल पाहणार आहोत ज्या कुटुंबाचं नाव आहे यहोशुआ। कल हमने 2 कुटुंब के बारे में देखा। कल आपण 2 कुटुंबांबद्दल पाहिले, अब्राम और उसकी पत्नी योशेबेत और मोसेस और सिप्पोरा। अब्राम आणि त्याची बायको योशेबेत आणि मोशे आणि त्याची बायको सिप्पोरा। हमने उनके विषय में देखा। आपण त्यांचे आज फैमिली के बारे में देखेंगे। आणि आज आपण एकच कुटुंबाबद्दल पाहणार आहे, जोशुआ। तो आहे यहोशुआ। तो हम जोशुआ के बारे में पढ़ेंगे। व्यवस्था विवरण अध्याय 34। आपण यहोशुआ विषयी वाचूया। अनुवाद अध्याय 34 34। डिटरनॉमी चैप्टर 34 अनुवाद अध्याय 34 वर्स 9 त्याचा 9। व्यवस्था विवरण अध्याय 34 अनुवाद अध्याय 34 और उसका 9 त्याचा 9। व्यवस्था विवरण अनुवाद अध्याय 34 अध्याय 34 उसका त्याचा 9। और नून का पुत्र यहोशू बुद्धिमानी की आत्मा से परिपूर्ण था, क्योंकि मूसा ने अपने हाथ उस पर रखे थे और इसराइली उस आज्ञा के अनुसार जो यहोवा ने मूसा को दी थी उसकी मानते रहे। नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते, म्हणून इस्रायल लोक त्याचा ऐकत असत आणि देवाने मोशेला ज्या आज्ञा दिल्या होत्या त्या ते पाळत असत। आपण प्रार्थना करू। पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती वचन की सेवा को आपके हाथ में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुने और जो हम सुनते वही पालन करने के लिए मदद करना, हमारा विश्वास बढ़ाना। आज चैन में बैठने वाले लोग जोशुआ की नहीं प्रभु मजबूत, हर एक पुरुष मजबूत होने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड। यहाँ पर देखिए प्रियो, आज हम जोशुआ के विषय में देख रहे हैं। आणि आज आपण इथे यहोशुआ विषय बघतो। पहिले दिन आदम, पहिले दिवशी आदम, दूसरे दिन नोहा, दूसरे दिवशी नोहा, तीसरे दिन अब्राहम, तीसरे दिवशी अब्राहम, चौथे दिन हमने इसहाक, चौथे दिवशी इसहाक, याकूब, पांचवें दिन छठे दिन जोसेफ, सातवें दिवशी योसेफ और सातवें दिन आणि सातव्या दिवशी शमूएल और हारून देखा। आणि अब्राहम विषय पाहिलं। शाम के चर्च में हारून के विषय में देखा। आणि संध्याकाळच्या मंडळीमध्ये अब्राहम विषय। सैमुएल बहुत अच्छा था, लेकिन उससे बेटर था हारून। आणि शमूएल खूप चांगला होता, पण त्याच्यापेक्षा चांगला होता हारून। तो और हमने कल देखा आणि आपण काल पाहिलं जो पुरुष था और मोसेस भी पुरुष था। अब्राहम आणि मोशे दोघं जण पण पुरुष होते। जोशुआ भी एक पुरुष है, यहोशुआ सुद्धा एक पुरुष है। परमेश्वर ने वहाँ पर स्पेशल उसे बताया, नून का पुत्र यानी उसके पिता का नाम बताया गया है। आणि उसने वो भी एक पुरुष है यहाँ बताया गया है। त्याच्या पित्याचं नाव सांगितलेलं आहे की त्याच्या पित्याचं नाव आहे नून आणि तो सुद्धा एक पुरुष आहे। क्यों फैमिली बोला तो पुरुष से फैमिली बनती है आणि कुटुंब पुरुषापासून तयार होतं, स्त्री से नहीं। आणि स्त्रियांपासून नाही, पुरुष के लिए स्त्री बनाई गई आणि पुरुषासाठी स्त्री बनवण्यात आली। पहला पुरुष बनाया गया, पहिला पुरुष बनवण्यात आला। उसके बाद कुछ सालों के बाद उसके लिए स्त्री बनाई जाती है आणि त्याच्यानंतर काही वर्षांनंतर त्याच्यासाठी स्त्री बनवली। इसीलिए हर पुरुष की जिम्मेदारी है उसके कुटुंब का हेड बनकर, प्रमुख बनकर अपने कुटुंब को संभाले। आणि प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहे की त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्याने त्या कुटुंबाला सांभाळावे, उसके कुटुंब का देखभाल करे आणि त्या कुटुंबाची काळजी घ्यावी और अपने कुटुंब को संभाले आणि स्वतःच्या कुटुंबाला प्यार करे, प्रेम करावे। इसीलिए परमेश्वर ने क्या किया, पहले पुरुष को बनाया, म्हणून देवाने पहले पुरुषाला बनवले। इसीलिए प्रियो हम यहाँ देखते हैं कि उन पुरुषों की फैमिलियों को हम देखते हैं आणि आपण त्या पुरुषाच्या कुटुंबांना पाहतो। तीसरे पुरुष को बताया गया है कि पुरुष को बाद में उसकी फैमिली कब बनती है, जब वो विवाह करता है। आणि पुरुषाचं कुटुंब केव्हा बनतं, जेव्हा तो लग्न करतो, जब वो शादी करता है, जेव्हा तो लग्न करतो। कायदे के अनुसार जो उसकी पत्नी है वही उसकी पत्नी रहेगी। बाहर कहाँ पर भी वो रखा होगा, कुछ भी किया होगा, वो उसकी पत्नी नहीं बन सकती। आणि कायद्यानुसार जी त्याची बायको आहे तीच त्याची बायको असणार, परंतु त्याने जर बाहेर ठेवली असेल तर ती त्याची
बायको नसते. बायबल के अनुसार आदम को एक ही पत्नी थी आणि बायबलनुसार आदमाला एकच बायको होती. हाँ, इसीलिए परमेश्वर चाहता है कि हर पुरुष को एक ही पत्नी हो. म्हणून देवाची इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाला एकच बायको असावी. परमेश्वर पत्नी देता है, हर पुरुष को बुद्धिमान पत्नी देता है, अच्छी पत्नी देता है. आणि देव प्रत्येक पुरुषाला एक बुद्धिमान स्त्री देतो आणि चांगली स्त्री देतो. हाँ, तो इसीलिए हर पुरुष अपनी पत्नी के साथ अच्छा व्यवहार करे, यही परमेश्वर की इच्छा रहती है. आणि प्रत्येक पुरुषाने त्याच्या स्त्रीसोबत चांगल्या रीतीने राहावं ही देवाची इच्छा आहे. फैमिली परमेश्वर बनाने के बाद पर हर पुरुष में सबसे पहला क्या होना चाहिए? परमेश्वर होना चाहिए. आणि कुटुंब बनवल्यानंतर प्रत्येक कुटुंबामध्ये तो सर्वप्रथम देव असला पाहिजे. परमेश्वर अगर उस पुरुष में है और वो सारे मन से, सारे बुद्धि से, सारे मन से, सारी बुद्धि से, सारे प्राण से वो परमेश्वर को प्यार करता है. देव जर त्या पुरुषामध्ये आहे आणि तो पुरुष जर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण ज्ञानाने आणि पूर्ण शक्तीने देवाला प्रेम करतो, तो वो पुरुष अपनी पत्नी को भी प्यार कर पाएगा आणि तो पुरुष त्याच्या बायकोला सुद्धा प्रेम, अपने बच्चों को भी प्यार कर पाएगा आणि मुलांना सुद्धा प्रेम करू. बायबल में इस्राएल को बताया गया है आणि बायबलमध्ये इस्रायलला सांगण्यात आले. व्यवस्था विवरण अध्याय 6, डिटरॉनॉमी चॅप्टर 6, अनुवाद अध्याय 6 उसका 4 to 9 आणि त्याचं 4 ते 9. डिटरॉनॉमी व्यवस्था विवरण अध्याय 6, अनुवाद अध्याय 6, 4 to 9 त्याचं 4 ते 9. हे इस्राएला ऐक. हाँ, आपको इस्राएल यानी परमेश्वर के चुने हुए लोग, खास करके पुरुष, अब आपसे परमेश्वर कहता है यहोवा आपका देव आहे. हाँ, आपका परमेश्वर यहोवा ही होना चाहिए, कोई और नहीं. वो तो एकमेव देव आहे, वही एकमात्र है. उसके सिवाय कोई दूसरा नहीं आपकी जिंदगी में होना चाहिए. और अगर आप आज्ञाओं को भी देखोगे जो मूसेस के हाथ में दी गई, उसे भी यही कहा गया, तेरा परमेश्वर एकमात्र परमेश्वर है, उसे छोड़ किसी और को न मानना. आणि आज्ञांमध्ये जर तुम्ही बघितलं की जे मोशेच्या हातामध्ये देण्यात आले त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की तुझा जीव देव आहे तो एकच आहे आणि त्याला सोडून तू दुसऱ्या कोणत्या अन्य देवतांना मानतो. इसीलिए हर पुरुष अगर परमेश्वर का भय मानता है, उसकी जिंदगी में अगर परमेश्वर ही है, यहोवा ही परमेश्वर है, तो फिर उसकी पत्नी भी परमेश्वर का भय मानेगी, उसके बच्चे भी परमेश्वर का भय मानेंगे और उसके हाथों के कामों को उसको सफल करेंगे. आणि प्रत्येक पुरुष जर देवाचा भय मानतो आणि त्याच्या जीवनामध्ये जर देवच आहे तर त्याची जी बायको आहे ती सुद्धा देवाचा भय मानेल, त्याची मुलं सुद्धा देवाचा भय मानतील आणि त्याच्या सर्व कामांना देव, त्याच्या सर्व हातच्या कामांना देव आशीर्वाद देईल. से भी बढ़कर परमेश्वर पुरुष को आदर देता है आणि स्त्रियांपेक्षा जास्त देव पुरुषांना आदर देतो. क्यों? क्योंकि पहला पुरुष बनाया गया, कारण पहिले पुरुष बनवले. कुछ कालों के बाद हवा बनाई गई आणि काही वर्षानंतर हवेला निर्माण करण्यात बड़ा होना चाहिए, स्त्री छोटी होनी चाहिए. आणि पुरुष हा मोठा असला पाहिजे आणि स्त्री छोटी असली पाहिजे. जन्म होता है किसी पुरुष का आणि जेव्हा जन्म होतो कोणा पुरुषाचा, उसके बारे में सोचा जाता है. कुछ सालों के बाद परमेश्वर फिर उसके लिए एक स्त्री भी जन्म देता है आणि त्याच्यानंतर विचार करून देव त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्याच्यासाठी एक स्त्री सुद्धा जन्माला देतो. म्हणून इसी कारण से परमेश्वर हर पुरुष का घर बसाना चाहता है, हर पुरुष का घर बनाना चाहता है, हर पुरुष का घर जोड़े रखना चाहता है. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाचं घर बनलेले असो, प्रत्येक पुरुषाचं घर टिकून असावं आणि बनून असावं. इसीलिए हर घर का पुरुष जो है उसके जीवन में परमेश्वर होगा तो वो घर बना रहेगा, सुरक्षित रहेगा. विपत्तियां, संकट आएंगे लेकिन उसमें से वो पार हो जाएंगे. आणि पुरुषाच्या जीवनामध्ये जर प्रथम देव आहे तर ते घर बनून राहील आणि ते क्लेश, संकट जे काय येते त्याच्यातून तो पार होईल. इसलिए उन्हें कहा, म्हणून त्यांना म्हटलं त्याचवर तू पूर्ण मनाने, पूर्ण मन से, पूर्ण जीवाने, पूर्ण प्राण से व पूर्ण शक्तीने प्रेम केले पाहिजे. शक्ती से उसे प्यार करना है आणि ज्या आज्ञा मी तुम्हाला देणार आहे. और जो आप जब भी चर्च में आते हो, आराधना करने आते हो, हाउस चर्च में आते हो, जब भी आपको परमेश्वर आज्ञा देता है ये करना चाहिए, ऐसा नहीं करना चाहिए, ये मत कर, वो मत कर, तो वो क्या करना है, त्या तुम्ही तुमच्या मुलाबाळांना शिकवायला पाहिजे. आपने उन बच्चों को सिखाना है. अभी अक्सर लोगों, अभी हम इस संसार में रहते हैं तो लोगों को क्या बोलते हैं कि औरतें तो घर में रहती है तो औरतों का काम क्या रहता है, अपने बच्चों को सिखाना चाहिए. आणि लोक काय बोलतात की स्त्रिया घरामध्ये असतात तर त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं पाहिजे. परंतु परमेश्वर पुरुष को कहता है कि तुझे सिखाना है तेरे बच्चों को. पण पुरुष देवाना म्हणतो की तुला शिकायचं आहे तुझ्या मुलांना. ये बहुत जरूरी है आणि फार गरजेचं आहे. पुरुष अपने बच्चों को सिखाता है कारण पुरुष हा त्याच्या मुलांना शिकवतो. अर्थ वो होता है कि वो बताता है कि मेरी पत्नी जो है वो मेरे कारण मुझे मिली है तो वो मेरे अधीन है और मैं उसे ऊंचा स्थान दूं. परमेश्वर हमारे स्थानों को दर्शाता है. पहिला पुरुष ही है, ये याद रखो. आणि पहिला पुरुषच आहे हे लक्षात ठेवा. कितनी भी स्त्री पडेगी आणि किती स्त्री शिकेल, कितना कमाएगी आणि किती कमावेल तो भी तरी उसका दिल, उसकी इच्छा, उसका पूरा मन कहाँ रहता है, उसके पति की ओर. तिचं हृदय आणि पूर्ण इच्छा कुठे असते, तिच्या पुरुषाकडे. अदन की वाटिका में हवा को क्या बोला गया था
तू अपने पति के अधीन रहेगी और तेरा मन हमेशा पति की ओर ही खींचा जाएगा. कारण एप्रिल वाक्यामध्ये हवेला सांगण्यात आले तू तुझ्या पुरुषाच्या अधीनतेत असेल आणि तुझं जे मन आहे ते तुझ्या पुरुषाकडे लागलेलं असेल. इसीलिए औरत कितनी भी अगर इंडिपेंडेंस रहती भी है, अलग रहती भी होगी, तो भी परमेश्वर की नजरों में वो उस पुरुष के नीचे ही रहेगी. आणि स्त्रिया किती स्वातंत्र्य रीतीने राहत असेल तरी सुद्धा ती देवाच्या नजरेमध्ये पुरुषाच्या अधीनतेतच असल्या पाहिजे. परमेश्वर की नजर में जो है वही सही है. आणि देवाच्या नजरेमध्ये जे आहे तेच योग्य आहे. मालूम हुआ, इसी कारण से यहाँ पर स्पष्ट रीति से कहा है. तो बच्चे भी क्या है, वो पुरुष जब उसे अपने बच्चों को सिखाता है तब इसका अर्थ वो होता है कि मैं तेरा एक गार्डियन हूँ, मेरे ऊपर तुझे देखरेख करने के लिए परमेश्वर ने अथॉरिटी दी है और तू मेरा बेटा है. इसलिए जैसे मैं परमेश्वर का भय मानता हूँ, तू भी परमेश्वर का भय मानना चाहिए. इसलिए मैं तुझे सिखा रहा हूँ. आणि पोरी जेव्हा त्याच्या मुलांना शिकवतो त्याचा अर्थ हा आहे की मी तुझा एक शिक्षक आहे आणि मी तुला जे काही शिकवतो मी जसं तुला देवाचं भय मानायला शिकवतोय तर तू सुद्धा काय केलं पाहिजे, देवाचं भय मानलं पाहिजे. हाँ, तो बच्चे आगे नहीं. तेव्हा मुलं आधी माँ का सुनते हैं, आईचं ऐकतात, अभी माँ से भी ज्यादा पिता का सुनते हैं. पण आईपेक्षा जास्त वडिलांचं माँ ऐकतात को डरते हैं, आणि आईला घाबरतात, अभी माँ से भी ज्यादा पिता को डरते हैं. पण आईपेक्षा जास्त वडिलांना घाबरतात. अथॉरिटी परमेश्वर देता है. आणि हा अधिकार देव देतो. इसीलिए परमेश्वर कहता है कि तू जब चर्च में आता है, जब मैं तुझसे बात करता हूँ, तो तू ध्यान से सुन. मतलब तो अपने बच्चों को सिखा पाएगा. आणि जेव्हा तू चर्चमध्ये येतो, जेव्हा मी तुला काय आज्ञा देतो तेव्हा तू लक्षपूर्वक काय तेव्हा तू काय करशील तुझ्या मुलांना शिकवशील. हाँ, तू सुनेगा आणि तू ऐकलं तो तू अपने बच्चों को बोलेगा. तर तू तुझ्या मुलांना तुझे नहीं सांगशील. सुना आणि तुम्ही जर ऐकलं नाही तो सिखा पाएगा. तर तू शिकवू शकशील का. इसीलिए पुरुषों को खास बताया गया है. तो फैमिली आप पुरुषों की है. म्हणून पुरुषांना एक खास सांगण्यात आले म्हणून पुरुषाचं कुटुंब आहे. आगे आणि ज्यावेळी तुम्ही घरात असाल अभी आपको कभी सिखाना है अपने बच्चों को, आणि जब आप घर में रहते हो. आणि तुम्हाला तुमच्या मुलांना कधी शिकवायचं जेव्हा तुम्ही घरामध्ये असता कभी तो रहते होगी, आणि कधीतरी असाल रोज तो रहते ही हो, आणि रोज तर असतात. लेकिन जब भी आप रहते हो तभी आपके बच्चों को सिखाना है. पण जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवायचं आहे. अगर फिरण्यासाठी बाहेर पडला अगर असाल आप अपने बच्चों को लेकर जा रहे हो, आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन चाललाय जो कांता भाई आकांक्षा को लेके जा रहा है सामने की दुकान से भाजी लाने के लिए, आणि कांता दादा आकाशाला घेऊन चालले समोरच्या दुकानातून भाजी भाजी लाने आणण्यासाठी घर जा रहा है. किंवा हिरामन दादाच्या घरी कहीं ना चालले. कहीं तो बच्चों को लेके जाते ही है ना पिताजी. आणि कुठेतरी मुलांना घेऊन जातातच ना किराने वडिलांनी की दुकान में, किराण्याच्या भाजी की दुकानात दुकान में, भाजीच्या दुकानात घूमने के लिए, फिरण्यासाठी हाँ, वो किसी को मिलने के लिए. कोणाला अगर भेटण्यासाठी बाइक रहेगी, आणि गाडी असेल बाइक बाइक रहेगी. हाँ, गाड़ी तो 4 4 व्हीलर को भी बोलते हैं, लेकिन बाइक रहेगी तो बच्चे खास घूमने बैठते हैं. आणि बाईक असली तर खास मुलं त्याच्यामध्ये बसतात फिरण्यासाठी. अगर पापा कहीं पर भी काम पे जाने वाले रहेंगे, किसी को मिलने वाले, तो बच्चे बैठ जाते हैं. जर बाबांना कामाला जायचं असेल किंवा कुठे बाहेर भेटायला जायचं असेल तर ते लोक आधीच बसतात तो उनको भी अच्छा लगता है. आणि त्यांना सुद्धा ते वहाँ आवडतं. लिखा है तभी तो सिखाना है. आणि तिथे लिहिले तेव्हा तू शिकव. हाँ, तसेच झोपण्यापूर्वी हाँ, सोते समय, सोने से पहले आप बताओ बेटा ऐसा नहीं करना है, बेटी ऐसा नहीं करना है, तू लड़की है, तुझे इस रीति से पढ़ना है, तू इस रीति से बैठना है, तुझे ऐसा अपनी माँ के साथ बात नहीं करना है, तेरी माँ ने 3 बार तुझे आवाज़ दिया, बाद में तूने सुना, ये बराबर नहीं है, एक ही आवाज़ में तूने सुनना चाहिए. इस रीति से आप सिखाना चाहिए. फिर व सकाळी उठल्याबरोबर जब आप सुबह उठते हो तो बोलना चाहिए तू अभी उठ गया ना, चलो परमेश्वर की पहले धन्यवाद दो, परमेश्वर को आदर दो, परमेश्वर के चरणों में. इस रीति से आपको बताया गया है आप क्या करना है, आप अपने बच्चों को सिखाना है. आणि या रीतीने तुम्ही तुमच्या मुलांना शिकवायचं आहे. ये जरूरी है प्रिय. आणि हे गरजेचं आहे. बाइबल हमें यही बताती है. आणि बायबल आपल्याला हेच सांगतो. बाइबल हमें बताती है कि पुरुषों को बहुत जरूरी है परमेश्वर का भय मानना. आणि बायबल आपल्याला सांगतं की खूप गरजेचं आहे पुरुषांनी देवाचं भय मानणं. हम पढ़ेंगे आपण वाचूया साम, स्तोत्रसंहिता, भजन संहिता स्तोत्रसंहिता 34 34 और उसका 7 और 8 आणि त्याचं 7 आणि 8. 9 भी पढ़ना है. कारण जे देवाला मान देतात त्याचा आदर करतात त्या साऱ्यांचे रक्षण देवाचा दूत करतो. हाँ, यहाँ स्पष्ट लिखा है कि परमेश्वर को जो आदर देता है, मान देता है, सम्मान देता है, परमेश्वर उनकी रक्षा करता है आणि त्यांना संकटातून सोडवितो. और परमेश्वर उन्हें संकट से छुड़ाता है. अनुभव घ्या आणि पहा हाँ, अनुभव लेकर टेस्ट करके देखो की देव किती चांगला आहे. परमेश्वर कितना अच्छा है. जे देवावर विश्वासून राहतात जो परमेश्वर पर भरोसा करते हैं, त्या सर्वांवर तो आपली दया व कृपा यांची वृष्टी करीतो. क्या ही धन्य है पुरुष जो यहोवा का भय मानता है. 9वां वचन.
तुम्ही देवाचे आहात ना, तर परमेश्वर के लोग होना। तर देवाबद्दल आदरयुक्त भीती बाळगा. अभी समझा कर आप क्या करना चाहिए? परमेश्वर को भय मानना चाहिए, परमेश्वर को आदर देना चाहिए। आणि तुम्ही काय केलं पाहिजे? देवाचं भय मानलं पाहिजे, देवाला आदर दिला पाहिजे. इसलिए प्रियो, परमेश्वर चाहता है कि हर पुरुष परमेश्वर का भय मानेगा तो उसकी पत्नी भी मानेगी, उसके बच्चे भी मानेंगे। म्हणून देवाची इच्छा आहे की जर प्रत्येक पुरुषाने देवाचं भय मानलं तर त्याची बायको सुद्धा देवाचं भय मानेल आणि मुलं सुद्धा देवाचं भय मानतील. और आप पुरुष होने के नाते आपकी ड्यूटी है आपको अपने घर की सारी जरूरतों को पूरा करना। आणि तुम्ही पुरुष होण्याच्या नात्याने तुमचं कर्तव्य की घरातील सर्व गरजा पूर्ण करा. अगर आप अपने घर की जरूरतों को पूरा नहीं करते तो बाइबल हमें बताता है कि आप अविश्वासी से भी गए गुजरे हो। आणि जर तुम्ही घरातल्या गरजा पूर्ण करत नाही तर बायबल आपल्याला सांगतं की तुम्ही अविश्वासीपेक्षा सुद्धा वाईट आहात. बाइबल पहिला तिमोथी अध्याय 5 उसके 8वें वचन में, आणि पहिला तिमोथी अध्याय 5 त्याचा 8वें फर्स्ट वचन. तिमोथी पहिला तिमोथी चैप्टर 5 अध्याय 5 और उसका 8वां वचन कहता है, अगर आप अपने फैमिली को, अपनी पत्नी, अपने बच्चे, अपने कुटुंब को अगर आप संभालते नहीं हो तो आप अपने आप को मसीह नहीं कहला सकते। जर तुम्ही तुमच्या कुटुंबाला सांभाळून त्याच्या गरजा पूर्ण करत नाही तर तुम्ही लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेऊ शकत नाही. आप मसीह नहीं कहला सकते। क्यों? क्योंकि अविश्वासी भी अपने कुटुंब को संभालते हैं। कारण अविश्वासी लोक सुद्धा स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करतात. फर्स्ट तिमोथी 5:8, पहिला तिमोथी अध्याय 5 त्याचा 8. फर्स्ट तिमोथी चैप्टर 5 वर्स 8। पहिला तिमोथी अध्याय 5 त्याचा 8. पर अविश्वासी जो परमेश्वर को नहीं जानता आणि अविश्वासी जो देवाला जाणत नाही लेकिन फिर भी वो अपनी पत्नी को, अपने बच्चों को संभालता है, पण तरी सुद्धा तो त्याच्या बायकोला मुलांना और तुम सांभाळतो. तो परमेश्वर को पहचानते हो, आणि तुम्ही तर देवाला परमेश्वर ओळखता, को जानते हो, देवाला जाणता. तुम तो और भी पर अपनी पत्नी और अपने बच्चों को संभालना चाहिए। आणि तुम्ही तर जास्त तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली लेकिन पाहिजे. अगर तुम मसीह होकर, परमेश्वर के विश्वासी होकर, अगर तुम लोग अपने जरूरतों को, अपने जरूरतमंद यानी अपने फैमिली को जरूरतें पूरी नहीं करते हो तो फिर तुम मसीह नहीं हो। वहाँ पर क्या लिखा है मालूम? परंतु आपल्या स्वतःच्या नातेवाईकांची त्यांच्या गरजेच्या वेळी आणि विशेषतः आपल्या स्वतःच्या कुटुंबात राहणाऱ्या नातेवाईकांची काळजी न घेणाऱ्या कोणाही मनुष्याला स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा हक्क नाही. असा माणूस मूर्तिपूजक माणसाहूनही वाईट आहे. मूर्ति पूजक व्यक्ति से भी वो बुरा है कहते हैं। तो इसलिए हर पुरुष को जरूरत है अपने फैमिली को संभालना, क्योंकि जहाँ एक अकेला जब तक है फैमिली नहीं बनती, आणि जोपर्यंत एकटा असतो तिथे कुटुंब बनत नाही. लेकिन जहाँ उसकी पत्नी बच्चे जब हो जाते हैं तो 2 से भी ज़्यादा समूह मिलकर रहता है, उसे फैमिली कहते हैं। पण जिथे त्याची बायको आणि त्याची मुलं असतात म्हणजे दोघांपेक्षा जास्त जिथे एकापेक्षा जास्त समूह असतात त्याला कुटुंब म्हणतात. हाँ, 2 से भी ज़्यादा समूह लोग मिलकर, तो 2 पुरुष, वहाँ पुरुष को नहीं बोला जाएगा, 4 पुरुष, उन समूहों को फैमिली नहीं बोलते। 2 पुरुष किंवा 4 पुरुषाचा एकत्र मिळून राहतो तर त्या समूहाला कुटुंब म्हणण्यात क्योंकि नाही. आदम के लिए आदम नहीं दिया, आदम के लिए हवा की स्त्री दिया, कारण आदमासाठी आदम देण्यात नाही आलं परंतु आदमासाठी स्त्री फिर देण्यात आली. परमेश्वर की ओर से बच्चे मिले। आणि मग देवाकडून त्यांना मुलं झाली. इसीलिए जब पुरुष अपनी पत्नी से, अपने बच्चों से मिलकर रहता है, उस समूहों को कहा जाता है फैमिली। म्हणून जेव्हा पुरुष त्याच्या बायको मुलांसोबत जेव्हा मिळून राहतो त्या समूहाला म्हणण्यात येतं कुटुंब. इसीलिए अगर वो अपने कितने भी रिश्तेदारों में, अपने भाई की फैमिली में रहता है, आणि तो किती त्यांच्या नातेवाईकांमध्ये किंवा भावाच्या कुटुंबामध्ये राहतो तो कांता हीरामन की फैमिली में, हीरामन और कुसुम और उनके बच्चों में रह रहा है, आणि काका दादा आणि हेमंत दादाच्या कुटुंबामध्ये राहतोय तो वो बोलेगा ये मेरी फैमिली है, सब बोल पाएगा। आणि तो बोलू शकेल का की हा माझं कुटुंब आहे. बोलेगा मेरे भाई की फैमिली है। आणि तो बोलेल माझ्या भावाचं लोग कुटुंब आहे. पूछेंगे तेरी फैमिली, तुझी बाई को कुठे आहे? और लोग पूछेंगे की तेरी बेबी किधर है. तर पुढच्या गावात आहे, गावाचं नाव काय नाही कांता? वाघाची वाडी तिथे येते। अरे तू इथे काय करतो आहे? और तो इधर क्या कर रहा है. है ना, बायको तिथे मग तू इथे का? और बेबी इधर उधर है तो इधर क्यों. मला कळालं नाही। और आपको समझे. इसलिए फैमिली में परमेश्वर चाहता है कि हम क्या कर सके, हम हमारे फैमिली को मिलकर रह सके। परमेश्वर ने फैमिली क्यों बनाया? ताकि पुरुष को अकेलापन नहीं एहसास हो और पूरा अकेला ही सब लोग, खुद ही खाना बनाना, खुद ही कपड़े धोना, खुद ही बर्तन घसना, खुद ही झाड़ू मारना, खुद ही काम पे जाना, फिर शाम को आना, फिर खुद ही सब वापस खाना बनाना, फिर खाकर अकेला ही सोना, कोई बात के लिए नहीं, कोई बातचीत के लिए नहीं। आणि देवाने कुटुंब यासाठी बनवलं की पुरुषाने एकटे राहू नये आणि त्याच्यावरती एकट्यावरती जबाबदारी पडू नये. परमेश्वर चाहता है कि वो पुरुष के साथ बैठकर नहीं, अपनी स्त्री के साथ बैठकर समय बिताकर अपने श्रम जो काम है वो बंटवारा, यानी काम का
है ना। अगर पुरुष बाहर का काम करता है तो बीवी घर का काम करती है। हाँ, बांटून घेना क्या बोलते हैं? बांट लेना। और घर में आने के बाद वो अकेला रहेगा क्या? आणि घरामध्ये आल्यावर तो एकटा राहील का? बच्चे जाएंगे, मुलं जातील, हाथ से बैग लेंगे, आता तो बॅग घेते, है ना, लेकर पापा का शूज निकालेंगे, पप्पांचे शूज या काढले चप्पल उठा के अंदर रखेंगे। किंवा चपला उचलून आतमध्ये ठेवतो. दूसरा बेटी आएगी तो पानी देगी, या बेटा होगा तो बड़ा होगा तो वो पानी देगा। आणि मुलगा किंवा मुलगी असेल तर ते लोक येऊन त्याला पाणी देतील. तो वो एक अलग ही बात है, आणि ती एक वेगळीच गोष्ट असते. मालूम है? इसीलिए परमेश्वर चाहता है कि मनुष्य इस संसार में भटकती हुई आत्मा बनकर नहीं रहे, परंतु वो स्थिर एक जगह पर रहकर घर बसाकर जिए। आणि देवाची इच्छा आहे की मनुष्याने एका ठिकाणी स्थिर राहून त्याने घर वस्ती करावं, परंतु त्याने इथे तिथे भटकत बसू नये. इसलिए उसको घर होना चाहिए, म्हणून त्याला घर घर में बीवी होना चाहिए, घरामध्ये बायको बच्चे होने असली, चाहिए। मुलं असली पाहिजे. मालूम है? सबसे पहली बीवी दी जाती है, म्हणून त्याला पहिले बायको देण्यात ये येते गिफ्ट है परमेश्वर से, आणि देवाकडून दान आहे. और फिर बच्चे भी परमेश्वर के गिफ्ट है। आणि मुलं सुद्धा देवाचे दान आहे. आपको समझा? तुम्हाला इसीलिए समजलं? परमेश्वर ने कुटुंब को बनाया। म्हणून देवाने कुटुंबाला बनवलं. कुटुंब टूटता है ये बिल्कुल परमेश्वर को अच्छा नहीं लगता। आणि कुटुंब जेव्हा तुटतं हे देवाला बिलकुल आवडत नाही. कुटुंब में गड़बड़ी है, कुटुंबामध्ये गडबडी आहे, भांडणं या आहे कोई मर रहा है, किंवा कोणीतरी मरतंय ये संख्या कम होना प्रभु को अच्छा नहीं लगता। आणि संख्या कमी होणं हे देवाला आवडत नाही. परमेश्वर चाहता है कि जब मैंने तुम्हें बहुगुणित किया तुम बढ़ते ही जाओ, कम मत हो। आणि देवाची इच्छा आहे की मी तुम्हाला बहुगुणित केलेलं आहे तर तुम्ही वाढतच जा, परंतु कमी होऊ है नका. ना? आदम को कितने बच्चे दिए? बहुत सारे दिए। आणि आम्हाला खूप सारी मुलं दिली. फिर हम देखते हैं नोहा को भी 3 बेटे हुए, लेकिन उनसे बहुत सारे वंश हुए, बहुत लोग हुए। आणि मला 3 मुलं झाली पण त्याच्यापेक्षा खूप सारे वंश निर्माण झाले. अब्राहम को 1 था, अब्राहमाला 1 लेकिन होता, इसहाक से 2 हुए, पण इसहाकापेक्षा 2 झाले. याकूब से तो डायरेक्ट 13 ही हुए। आणि याकोबाकडून 13 तो झाले. ऐसे करके बहुगुणित हुए। परमेश्वर चाहता है कि पुरुष के बच्चे और उनका घराना कैसा बहुगुणित हो जाए। आणि देवाची इच्छा आहे की पुरुषाची मुलं आणि त्याचं कुटुंब हे बहुगुणित होऊन जावे. अकेला अच्छा नहीं, अकेला गिरा तो कोई उठाने वाला नहीं। आणि जर एकटा पडला तर कोणी उचलणार नाही. ऐसे लिखा है ना सौपदेशक में, आणि असंच लिहिलेलं आहे 1 से 2 बच्चे, आणि एकापेक्षा दोघे चांगले. तो क्या होगा? दोनों का हाथों का परिश्रम उनको लाभ होगा। आणि दोघांच्या हाताच्या परिश्रमाचा त्यांचा लाभ होईल. अभी सोचो हमारे दिनेश भाई काम पे गए बाहर, आणि दिनेश काकाच्या कामावरती गेले 1 आहे. बजे जब वो आएंगे 1 वाजता जेवण तो येईल वंदना का अच्छा खाना गरम गरम मिलेगा ना हाथ का। आणि वंदना दिदीचं चांगलं जेवण भेटेल गरम करायला. आकर वो मुँह हाथ पाँव धो लिए, आणि तोंडात पाय धुतले आके देखा तो अरे टेबल पे सजा हुआ खाना है। आणि टेबलावरती ठेवलेले जेवण आहे. खाए, आणि जेवले, सोए, झोपले. और फिर वापस आधा 1 घंटे के बाद वापस काम पे गए। त्याच्यानंतर पुन्हा अर्धा 1 तासानंतर ते कामावरती गेले. शाम को आए संध्याकाळी आले तो घर मस्त चाय और भजी, आणि चहा आणि भजी या आले फिर वो लेके आ रही है, नजदीक होगा तो वो लेके आ रही है। किंवा ते घेऊन येत आहेत. अभी मुझे नहीं मालूम नजदीकी के दूर है, लेकिन अगर सोचो वो घर पे आ गए 5 बजे, क्योंकि नेचुरली 5 बजे हर पुरुष को चाय लगता है। आणि 5 वाजता प्रत्येक पुरुषाला चाय लागतो. तो इस रीति से क्या होता है, जब वो क्या हो जाते हैं, वो तो काम करते हैं लेकिन उनकी पत्नी भी रेडीमेड सब कुछ लेने के कारण कपड़ा धुलाया हुआ मिल रहा है, आणि कपडे धुतलेले भेटतात, थाली घसी हुई मिल रही है, आणि प्लेट घासलेले भेटते, इस्त्री किया हुआ कपड़ा मिल रहा है, आणि इस्त्री केलेले कपडे भेटतात. है ना। बच्चे का भी हरना मुतना कपड़ा स्कूल लेके जाना, ये सब कुछ काम हो रहा है। आणि मुलांचं सुद्धा स्कूलमध्ये घेऊन जाण्यासाठी कामं होत आहेत. लोड कम होता है ना। आणि लोड कमी होतो. तर आपको समझाएं, इसीलिए परमेश्वर ने पुरुष के लिए ये सारी योजनाएं बनाई। म्हणून देवाने पुरुषासाठी सर्व योजना बनवलेली आहे. मालूम है? तो ये परमेश्वर की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा आहे. इसीलिए प्रियो जोशुआ का भी फैमिली आज हम देखने वाले हैं। अभी कभी जोशुआ की फैमिली में जाने से पहले मैं आपको ये भी बताती हूँ, कभी कभी हमारे फैमिली में से कभी कभी कोई इंसान निकल जाता है, कधी कधी आपल्या कुटुंबातून कोणता व्यक्ती दूर होऊन जातो, कोई छोड़ के भी जाता है, कोणी सोडून जातो, कभी कभी हम उनको छोड़ते हैं, कधी कधी आपण लोक त्यांना सोडतो, या फिर कभी कभी परमेश्वर उन्हें निकालता है। कधी कधी देव त्यांना काढतो. क्योंकि जब आदम की फैमिली से काइन, देखो जैसे उसने अपने हाबिल को खो दिया, आदम ने अपने हाबिल को खो दिया, अपने बहुत प्यारे बेटे को खो दिया, आणि आदमाने त्याच्या प्रिय मुलाला हवेला त्याने हरवलं, और दूसरा बेटा भी खो दिया, कौन? काइन, क्योंकि वो उससे दूर हो गया। आणि काहींना सुद्धा त्याने हरवलं कारण तो त्याच्यापेक्षा लांब गेला. दोनों बच्चे खोए, आणि दोन्ही मुलांना हरवलं. हैं? आदम ने हाबिल को भी खोया, आदमाने हवेला सुद्धा हरवलं, और कहीं भी उसको छोड़कर आदम की पूर्व के बाजू में रहने के लिए गया। आणि काही सुद्धा त्याला सोडून एदेन बागेच्या पूर्व दिशेमध्ये राहायला आदम गेला. बाग नहीं, आदम की जगह है, जगह का नाम है आदम बाग नहीं बोला। आदम की बाग कहाँ पर है, अभी तक सस्पेंस है।
आणि एदेन बाग कुठे आहे ते अजूनपर्यंत माहीत नाही आहे. इसलिए अदन के जगह का नाम है। आणि एदेन हे एका जागेचं नाव आहे. वहां से पूर्व के भाग में वो वहां पर रहने के लिए गया आणि तिथे तो पूर्वीच्या भागामध्ये राहायला गेला. कितना दुख हुआ होगा ना। आणि किती दुःख झालं असेल. क्या कहीं को रखना बराबर था आणि कैनाला ठेवणं योग्य होतं क्योंकि का? आगे उसे शेत मिला। त्याला पुढे शेत भेटला शेत की भी परमेश्वर भेंट ग्रहण किया। आणि शेताची सुद्धा देवाने भेट कहीं करून ने उसे भी कहीं उसको भी मारता आणि कैनाने त्याला सुद्धा मारलं असतं. कहीं जलन करता था, कारण काही न जळण करायचा दुष्ट था। आणि दृष्ट होता. नया करार यहूदा के पत्री में भी उसके बारे में ऐसा लिखा है, वो अच्छा नहीं था, वो बहुत बुरा था। आणि यहूदाच्या पत्रामध्ये लिहिलेले आहे की तो चांगला नव्हता परंतु खूप वाईट होता. इसीलिए परमेश्वर ने उसकी भेंट को ग्रहण नहीं किया। म्हणून देवाने त्याच्या भेटीला स्वीकार केला वहां यहूदा के पत्री में दिया है। आणि असं यहूदाच्या पत्रामध्ये तो लिहिलेलं आहे. सोचो कि वो शेत को भी मारता और एनोश को भी मारता। आणि त्याने शेतला सुद्धा मारला होता आणि एनोशला सुद्धा मारला होता. इसीलिए दोनों अभी हाबिल क्यों गया, ये कुछ परिस्थिति में ऐसी उसकी जिंदगी में एक दुख की घड़ी आ गई। आणि हाबेलच्या जीवनामध्ये दुःखाची एक घडी आली. हाबिलच्या नाही, आदमाच्या जीवनामध्ये हाबिल केल्यामुळे एक दुःखाची परिस्थिती आली। आपको समझा? तो इस रीति से हाबिल चला गया। आणि या रीतीने हाबेल निघून गेला. तो कहने का उद्देश्य कभी कभी हमारी जिंदगी में परमेश्वर किस परिस्थिति ऐसी होने देता है कि उन लोगों को हमारी इसी जिंदगी से दूर करता है। आणि देव सुद्धा कधी कधी अशी परिस्थिती होऊन देतो की देव आपल्या जीवनातून त्या व्यक्तीला दूर करतो. जैसे मोसेस, जसं मोशे अपने माता पिता से 3 महीने तक ही रहा, बाद में वो कहाँ गया? फिर उनकी बहन के हाथ में गया। मोशे त्याच्या आई वडिलांसोबत फक्त 3 महिन्यांपर्यंत राहिला ना, तो पारोच्या बहिणीच्या हातामध्ये गेला. क्योंकि उसकी माँ के यहाँ रहने से भी वो ज्यादा सुरक्षित कहाँ था? आणि ते आईच्या ठिकाणी राहण्यापेक्षा सुद्धा तो जास्त बहन सुरक्षित के होता. हात में ना। पारोच्या बहिणीच्या हातामध्ये. सही बात है। फिर बाद में वो मिस्र में रहने के योग्य था क्या? नंतर मिस्र देशामध्ये राहण्याच्या योग्यतेचा उसको होता का? वहाँ, जो फिरौन के लड़की का नाम क्या? रामसेस, वो उसको मारने के लिए था। आणि रामसेस त्याला मारण्यासाठी होता. इसलिए उसे भागना पड़ा। म्हणून त्याला पळावं लागलं. है? फिर वो तो कहाँ सुरक्षित रहा? पितरों के घर में। आणि कुठे सुरक्षित राहिले? इतरांच्या घरी. लेकिन बाद में जब परमेश्वर ने उसे वापस कॉलिंग किया तो वापस वो मिस्र देश में आया। पण नंतर जेव्हा देवाने त्याला पुन्हा बोलवलं तेव्हा तो मिस्र देशामध्ये आला. कभी कभी परमेश्वर क्या करता है, हमारे घर के सदस्यों को कभी कभी एक जगह लेके जाता है, फिर वापस लाता है। आणि कधी करता है, वापस लाता है। कधी कधी देव आपल्या घरच्या लोकांना दूर करतो आणि पुन्हा वापस होतो. मालूम हुआ? तो ये परमेश्वर की योजना रहती है। आणि ही देवाची योजना बाइबल में आहे. लिखा है आकाश के नीचे हर एक बात का समय है। आणि बायबलमध्ये लिहिलेले आकाशाच्या खाली प्रत्येक गोष्टीची वेळ तो आहे. इसलिए मनुष्य को कितना साल हमारे साथ रहना है ये परमेश्वर ने फिक्स किया है। आणि मनुष्याने आपल्यासोबत किती वर्ष राहणे हे देवाने नियुक्त केलेलं आहे. दूसरी बात, परमेश्वर ने हमारे लिए योजना बनाई है। आणि देवाने आपल्यासाठी योजना बनवलेली आहे. तो उस योजना में अगर कोई पुरुष घातक है, आणि त्या योजनेमध्ये जर कोणता पुरुष घातक आहे परमेश्वर भी उस पुरुष को दूर कर देगा। म्हणून देव त्या पुरुषाला दूर करतो. या हेडेक होगा या जिंदगी तो इस रीति से प्रिय हम देखते हैं कि परमेश्वर हमें बताता है हमारी जिंदगी से अगर कोई पुरुष गया, थैंक यू देखने के लिए, हमारी जिंदगी से कोई चला जाता है तो उसमें दुख नहीं सोचना, हम सोचना परमेश्वर ने मेरी जिंदगी से जो मेरे पिताजी को दूर किया तो अच्छे के लिए किया, ऐसा सोचना। आणि जर आपल्या जीवनातून कोणत्या व्यक्तीला जर दूर करायचं तर आपण त्याच्यासाठी दुःख म्हणून नये परंतु विचार करणं की देवाने जे केलं ते योग्य आहे. मैं भी कभी कभी इससे पहले मैं भी सोचती थी मेरे पिताजी क्यों चले गए। आणि कधी कधी मी स्वतः विचार करायचे माझे वडील का निघून गेले. दूसरों के पिताजी को देखती थी ना तो मुझे बहुत ये लगता था। आणि कधी कधी मी दुसऱ्यांच्या वडिलांना बघायचे तेव्हा मला खूप जाणीव व्हायची. लेकिन बाद में मैं जैसे समझदार भी था, मतलब यीशु में आने के बाद आणि येशूमध्ये आल्यावर जशी मी समजदार झाली बरं झालं मैंने बुढ़े हो गए। और अच्छा वो मेरे पिताजी निघून लोग गेले. कट्टर थे कारण ती लोक कठोर होती. तो इसलिए मेरी शादी बचपन में ही करा देते। आणि माझं लग्न हे लहानपणीच केलं असतं. मेरे लिए यीशु मिलना कठिन हो जाता ना। आणि मग माझ्यासाठी येशू भेटणे हे कठीण झालं असतं. हमारे इसमें कैसा 12 साल में 13 साल में शादी कर देते। आणि आमच्या पहले ऐसा याच्यामध्ये भाग था, अभी थोड़ा सा कम हुआ है। तो मेरे समय पर भी मुझे भी बहुत रिश्ते आए थे तो 12-13 साल में ही करने के लिए पीछे थे। आणि 12-13 वर्षातच लग्न करण्याच्या पाठीमागे होते. लेकिन मेरी माँ बोली नहीं, पण माझ्या आईने म्हटलं मैं नाही. पढ़ी लिखी नहीं इसलिए मैं आज दुख उठा रही हूँ, मेरे बेटियाँ मेरे बच्चे दुख नहीं उठा। आणि मी शिकलेली नाही म्हणून मी आज दुःख उचलते म्हणून माझ्या मुलांनी आणि माझ्या मुलीने दुःख उचलू नये. मेरे यहाँ हमारे लोगों को बोली तुमको जितना पढ़ना है पढ़ो। आणि आमच्या आई आम्हाला म्हणाले की तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तुम्ही शिका. हमारे अड़ोसी पड़ोसी हमारे रिश्तेदार बोलते थे, हमको गंदा कुछ बोलते थे, बोलते थे भाग जाएगी, पेशा बन जाएगी, ऐसे बन जाएंगे। मेरी माँ बोलती वो बंद करो, मेरी बेटियों में मेरा विश्वास है। अगर आना है मर्यादा में आओ, बैठो खाओ। अगर मेरी बेटियों के ऊपर उंगली उठाई तो सीधा घर में आने का नहीं, बाहर जाओ। आणि माझ्या मुलींवरती जर दोष लागत असेल तर येऊ नका, सरळ निघून बाहेर जा. तो
कभी कभी मैं इस विषय पे सोचती हूँ, अच्छा हुआ मेरे पिताजी पढ़ेंगे। आणि कधी कधी मी या विषयावरती विचार करते की चांगलं झालं माझे वडील आधी निघून तो गेले. हमारे जीवन में कुछ भी होता है, यानी कभी कभी कोई इंसान छोड़ के जाता है, हम क्यों गया ऐसा परमेश्वर पर ब्लेम करने से अच्छा, अगर हम उसका सही बाजू पॉझिटिव्ह बाजू लेंगे तो अच्छा है. आणि जर कधी कधी आपल्या जीवनातून कोणते जर व्यक्ती निघून जातात तर आपण कधी पण पॉझिटिव्ह विचार करावं की ते गेले ते चांगल्यासाठी गेले. आपल्या देवाने त्याच्यावरती दोष लावत बसू नये. फैमिली में कभी कभी हमारे जिंदगी से कोई कोई व्यक्ति चले जाते हैं, आणि कुटुंबातून आपल्या जीवनातून कधी कधी कोणते व्यक्ती निघून बस जातात. हम भला ही सोचना, फक्त आपण चांगलं करायचा विचार यही करावा. हमको सिखाना है. हे देव आपल्याला जैसे शिकवतो. कहते फैमिली फैमिली में उधर उधर ऊपर नीचे होता है, लेकिन प्रभु चाहता है मिलकर रहे. आणि कुटुंबामध्ये वर खाली होत असतं पण देवाची इच्छा आहे की आपण मिळून राहू. इसलिए प्रियो, हम जो नवा वचन देखा व्यवस्था विवरण का 34 का, आणि आपण जे नववचन पाहिलं आणि मग त्याचे 34 हम देखते यहोशू के पिता का नाम नून है. आणि यहोशूआच्या वडिलांचं नाव आहे नून. हाँ, और वो उसका जो जन्म हुआ आणि त्याचा जो जन्म झाला वो गोशन में इजिप्ट में हुआ, तो गोशेन म्हणजे इजिप्तमध्ये झाला. जहाँ यूसुफ अपने लोगों को रखने के लिए गोशन की जगह दी, क्योंकि उसके पास भेड़ बकरियाँ ज़्यादा थी और वहाँ वो लोग अच्छे सब कुछ मिल सकता था. इसलिए इसराइलियों को, याकूब के गोत्रों को वहाँ पर रहने के लिए विश्रामी जगह दी थी. आणि इस्रायली लोकांनी याकोबच्या गोत्राला तिथे मिस्र देशामध्ये राहण्यासाठी जागा और दिली. इसीलिए वहीं पर यहोशू का यानी जोशुआ का जन्म हुआ. आणि तिथेच यहोशूआचा जन्म झाला. उसका जो ऑक्युपेशन यानी व्यवसाय यानी काम, आणि त्याचा जो व्यवसाय आहे वो एक इजिप्शियन स्लेव था, यानी एक इजिप्शियन गुलाम था. आणि तो इजिप्तचा गुलाम होता. दूसरा, वो पर्सनल असिस्टेंट मोसेस का था, यानी एक पर्सनल अपने हाथ के नीचे उसका पर्सनल असिस्टेंट यानी रहता है ना, वो मोसेस का था. आणि तो मोशेच्या हाताखाली एक वैयक्तिक व्यक्ती म्हणून राहायचा. तीसरा, वो मिलिट्री कमांडर था. आणि तो मिलिटरीचा कमांडर होता. जब मिस्र से इस्राएली लोगों को बाहर निकाला, उस समय जितने युद्ध के लिए तैयार किए गए थे उनका वो लीडर था. आणि युद्धासाठी जे काही व्यक्ती तयार करण्यात आले त्यांचा तो लीडर होता. तीन हुआ. और चौथा, आणि चौथा, वो इस्राएल का लीडर बना, आणि तो इस्रायली लोकांचा लीडर नेता बनला. बना, नेता बनला. कनान देश तक पहुंचाने वाला बना. आणि कानान देशापर्यंत घेऊन जाणारा बनला. आपको समझा? आणि ये तुम्हाला उसका समजलं? काम था. हे त्याचं काम पहले पहिले. बचपन से मिस्र देश में गोशन में उसका जन्म हुआ. आणि गोशेनमध्ये त्याचा जन्म झाला. उसके माँ का नाम तो नहीं दिया गया, त्याच्या आईचं नाव देण्यात नाही आलं. ना ही उसकी बीवी का नाम दिया आणि गया. त्याच्या बायकोचं नाव सुद्धा देण्यात नाही आलं. कभी कभी प्रियो, हम ऐसा सोचते हैं ये बाइबल हमें बताती है कई जगह पर स्त्रियों को इतना महत्व नहीं दिया गया. आणि बायबल आपल्याला सांगते की कोणत्या तरी ठिकाणी स्त्रियांना जास्त महत्व दिलेले नाही. लेकिन कई ठिकाण पर कई जगह पर स्त्रियों को बहुत वैल्यू दिया है, उसका महत्व बताया, उनका नाम बताया गया. पण काही ठिकाणी स्त्रियांना जास्त महत्व देण्यात आले, त्यांचं नाव सुद्धा सांगितलेली मैंने आहे. आपको पहले ही बताया है, स्त्रियों ने बुरा नहीं मानना चाहिए, क्योंकि स्त्रियों का जन्म पुरुष के लिए ही हुआ. आणि स्त्रियांचा जन्म हा पुरुषांसाठीच झालेला आहे. बाइबल में प्रमुख पुरुष है, आणि बायबलमध्ये प्रमुख हा पुरुष आहे. मालूम हुआ. इसलिए ये सत्य है और ये इसे एक्सेप्ट करना ही जरूरी है. आणि हे सत्य आहे आणि आपण याला ग्रहण केलं यीशु पाहिजे. के पीछे बहुत सारी शिष्याएं थी, आणि येशूच्या मागे खूप सारे शिष्य आले, लेकिन फिर भी उसने 12 पुरुषों को ही चुना. पण तरी सुद्धा त्यांनी 12 पुरुषांचीच निवड केली. समझे? उन 12 पुरुषों में से कुछ अविवाहित रहे, कुछ विवाहित हो गए, विवाहित थे, लेकिन क्या उनकी पत्नियों के नाम दिए? आणि त्या 12 पुरुषांपैकी काही अविवाहित होते आणि काही विवाहित होते, पण त्यांच्या बायकोचे नाव देण्यात आले का? क्योंकि परमेश्वर कुछ बातों में वहाँ उनमें इंटरेस्ट नहीं लेता. जिस स्त्री का विश्वास बड़ा है उसका नाम बाइबल में दिया है. आणि ज्या स्त्रीचा विश्वास मोठा आहे त्या स्त्रीचं नाव बायबलमध्ये तो देण्यात आलं. परमेश्वर स्त्रियों को स्पेशल ये बताता है, अगर आप विश्वास के द्वारा काम करोगे ना, आणि देव स्त्रियांना सांगतो जर तुम्ही विश्वासाद्वारे काम कराल तो आपका नाम बाइबल में आएगा, यानी आपका नाम फैलेगा. आणि तर तुमचं नाव पसरेल. यहोशू की पत्नी ने कुछ ऐसे खास काम नहीं किए. आणि यहोशूआच्या बायकोने असे काही खास कामं केली नाही. एक साधारण लाइफ इस्राएली बोलकर वो जी रही थी, आणि एक साधारण जीवन ती जगत होती. और उसने वैसे ही अपने बच्चों को भी एक साधारण लाइफ जी रहा था, इसलिए उसके बच्चों का भी नाम नहीं. आणि त्याची मुलं सुद्धा एक साधारण जीवन जगत होती म्हणून त्यांच्या मुलाचं नाव सुद्धा इथे देण्यात नाही आलं. लेकिन यहोशू अपने बच्चों को अच्छा बनाए, इसलिए उसने कहा मैं और मेरा घराना नित्य परमेश्वर की सेवा करें. आणि यहोशूने त्याच्या मुलांना चांगली शिकवण दिली म्हणून तो म्हणतो की मी आणि माझं घराला नित्य देवाची सेवा वो करेन. आगे जाएंगे, लेकिन बताने का उद्देश्य ये है कि स्त्रियों को यही बताना चाहता है. अगर इब्रानियों की पत्री में 11वां अध्याय में आप
जो विश्वास के लीडर्स, विश्वास के हीरोज को देखोगे आणि इब्रिकरांस पत्रामध्ये 11 मध्ये जर तुम्ही विश्वासाचे हिरो पाहिले तो बहुत सारे हीरो है तर खूप सारे हिरो आहेत. है ना. कौन कौन है? कोण कोण आहे? पढ़ो वहाँ पर. आपण वाचलं तिथे हिब्रू, इब्रानियों की पत्री, इब्रिकरांस पत्र अध्याय 11, अध्याय 11, हिब्रू इब्री चैप्टर 11, अध्याय 11 और उसमें सबसे पहला नाम आदम नहीं है आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिले नाम आदमाचं नाही आहे, परंतु हाबिल है. परंतु हाबिलाचं आहे. तो पहला हीरो कौन है? आणि पहिला हिरो कोण आहे? हाबिल. हाबिल. फिर दूसरा हीरो हनोक, दुसरा हिरो हनोक, वो भी किसका? विश्वास का. तो पण कोणाचा? विश्वासाचा. तीसरा हम देखते हैं नूह. नोहा. चौथा अब्राहम. अब्राहम. पाचवा इसहाक. इसहाक. छठा साऊन. याकूब. सातवां यूसुफ 22 वचन. आणि 22 वचन. और आठवां 23वां वचन मोसेस. आणि 23 वचन मोशे. फिर हम देखते हैं 9वां. एक मिनट. 9वां इस्राएली लोग जिन्होंने यरीहो के समय पर शहरपना जो घूम रहे थे वो लोग 9वां नंबर है. आणि लोक इस्रायली लोक जे लोक यरीहोच्या तटासमोर फिरत होते. 10वां गिदोन. 9वा गिदोन. 11 बाराक आणि 12 शिमशोन 12. 12. 13 इब्तह. 14 दाऊद. 14 दाऊद. 15 शमूएल. 15 शमूएल. और कितना तक आए हैं? तो इतने लोग हैं. आणि एवढी लोक आले. लेकिन आप देखो यहाँ पर है ना 3 जन स्त्रियों बोला गया है और 2 जगह पर पहली हीरोइन यानी विश्वास की हीरोइन बताई गई है वो है सारा. आणि विश्वासाची पहिली हिरोईन सांगण्यात आली ती आहे सारा. पूरे इतने 11वें अध्याय में 2 स्त्रियों का नाम है. आणि 11व्या अध्यायामध्ये पूर्ण 11व्या अध्यायामध्ये फक्त 2 स्त्रियांची नावं देण्यात आली. 11 का 11 आणि 11चा 11. पढ़ो. 11 का 11. सारा देखील विश्वासू होती. हाँ, सारा भी विश्वासू थी. इसलिए जिस स्त्री का विश्वास स्ट्रॉन्ग आणि ज्या स्त्रीचा विश्वास मजबूत उसका नाम लिखा जाता है. आणि तिचं नाव लिहिण्यात येतो. डार्क होता है, फेमस होता है. आणि तो सरतो. उसके विश्वास में दबोरा का नाम नहीं आया. आणि वो एक विश्वास अच्छी भविष्य होती है आणि दबोरा एक चांगली संदेशी होती लेकिन नाम नहीं आया. पण नाव आलेलं नाही. लेकिन और इसका आया है तिचा आलंय सारा का. साराच. आणि म्हणूनच वृद्ध काळात ती माता होऊ शकली. हाँ, इसीलिए वो बूढ़े साल में जबकि बच्चा जन्म नहीं दे सकती ऐसे समय पर उसने एक बच्चे को जन्म दिया. देव आपल्या आदिवचनाप्रमाणे करीलच हे तिला माहीत होते. उसको जब बोला गया था कि सारा से तुझे बच्चा होगा वो कहीं ना कहीं विश्वास करती थी. प्रभु बोला है ना, होगा होगा होगा. आणि हम अक्सर अब्राहम का सोचते हैं. आणि आपण नेहमी अब्राहमाचा विचार करतो. अब्राहम ने इतना साल तक विश्वास रखा आणि अब्राहमाने एवढ्या वर्षांपर्यंत विश्वास धरला. सारा ने भी देखा है. इसीलिए ये बात परमेश्वर जानता है. इसलिए इब्रानियों के विश्वास के हीरोइन्स में एक हीरोइन आ गई है. वो है कौन? सारा. आणि देवाला सुद्धा हे माहित आहे की साराने विश्वास ठेवलेला आहे. म्हणून जे इब्रिकरांस पत्र आहे 11 त्याच्यामध्ये जे हिरोईनची नावं देण्यात आले त्याच्यामध्ये एक हिरोईन आहे ती आहे सारा. और दूसरी है आणि दुसरी आहे 31 आणि 31. देव त्याचे सामर्थ्य यांवर राहावेशीचा विश्वास होता म्हणून त्याने हिरांचा स्नेहभावाने पाहुणचार केला व त्यामुळे देवाची आज्ञा न मानणाऱ्या शहरातील इतर लोकांबरोबर तिचा अंत झाला नाही. हाँ, ये विश्वासी नहीं थी, ये इसराइली नहीं थी. आणि इस्रायली नव्हती, विश्वासी नव्हती. फिर भी विश्वास के नामों में इसका नाम आ गया. पण विश्वासाच्या नावामध्ये हिचं सुद्धा नाव आलेलं आहे. इसने वो जो गलत काम करती थी कारण ती जे चुकीचं काम करायची फिर भी पण तरी सुद्धा आज्ञा न मानने वालों में नष्ट नहीं हुई. आणि आज्ञा न मानणाऱ्या लोकांमध्ये तिचा नाश झाला नाही. क्योंकि जो
भेद लेने के लिए आए थे, कारण जे लोक भेट घेण्यासाठी आले उनका पाहुणचार किया, त्यांचा पाहुणचार केला, छुपाया त्यांना लपवलं और उनको वापस सुरक्षित से भेजा। आणि त्यांना पुन्हा सुरक्षित रीतीने पाठवले। सिर्फ विश्वास नहीं किया उसने आणि तिने फक्त विश्वास धरला नाही परमेश्वर पर, आणि देवावरती, परंतु काम भी किया, परंतु तिने काम सुद्धा इसलिए केलं वो बची। म्हणून ती वाचली। इसलिए लेडीज को परमेश्वर यही बताता है, सिर्फ विश्वास मत करो, काम भी करो। पुरुष को भी मैं बताना चाहती हूँ, क्योंकि पुरुषों ने भी विश्वास किया, काम किया। आणि म्हणून देव स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांना सुद्धा सांगतो की तुम्ही फक्त विश्वास ठेवू नका, परंतु काम सुद्धा करा। और 35 वचन आणि 35 वचन, काही स्त्रियांना विश्वासामुळे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत केलेले असे मिळाले, पण दुसऱ्या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत मार खावा लागला, तरी देवापासून वळून सुटका करून घेण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले, कारण पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल असा त्यांचा विश्वास होता। ये सुंदर है। ये उस काल के स्त्रियों के बारे में बताया गया है जब यीशु कलीसिया बनाने के बाद उस समय मसीहों को बहुत सताया जाता था, मारा जाता था। उनमें स्त्रियों को भी बहुत टॉर्चर, बहुत तकलीफ, बहुत यातनाओं से जाना पड़ा। तो उसमें से स्त्रियों ने भी, अभी इतना भी बोला तो स्त्री निर्बल है, आणि किती बोललो तरी स्त्रिया निर्बल आहे। अभी दर्द खाने के बाद वो क्या सोचेगी, आणि त्रास आणि दुःख सहन केल्यानंतर ते लोक काय विचार करतील, नको मुझे यीशु। और मुझे यीशु नहीं चाहिए। लेकिन उन्होंने ऐसा नहीं किया, दर्द तकलीफ उठाकर मरना पसंद किया, लेकिन उन्होंने ऐसी आशा रखी थी कि एक दिन हम पुनरुत्थान हो जाएगा, हम स्वर्ग जाएंगे, एंड हो जाएगा दुख का, लेकिन हम यीशु को नहीं छोड़े। आणि त्या लोकांनी मरण पत्करून त्या लोकांनी काय विश्वास ठेवला की आमचा एक दिवस पुनरुत्थान होईल आणि सगळ्या गोष्टीचा अंत होईल। इन स्त्रियों से परमेश्वर आप सारी स्त्रियों को सिखाता है, आप जो लोग जितने दुख में हैं, आणि या स्त्रियांद्वारे देव तुम्हाला सुद्धा शिकवतो की तुम्ही जेवढ्या दुःखामध्ये आहात, आपको परमेश्वर ये सिखाता है कि एक ना एक दिन इस दुख का अंत हो जाएगा आणि एक ना एक दिवशी या दुःखाचा अंत होईल और आप पुनरुत्थान में भागी हो जाओगे। आणि तुम्ही पुनरुत्थानामध्ये सहभागी व्हाल। मालूम हुआ? तो इस रीति से दूसरा जो बात बताया है, जिनके पति मरे हुए थे उन्होंने जीवित पाया। उनके विश्वास से, स्त्रियों की विश्वास में इतनी ताकत है कि अगर आपका पति जीवित नहीं, मतलब विश्वास ही नहीं है और अविश्वास में जी रहा है, मरा हुआ काम कर रहा है, दारू पी रहा है, संसारिक है, मूर्ति पूजा कर रहा है, लेकिन आपके विश्वास, ईश्वर पर रखे हुए विश्वास से वो स्ट्रांग हो जाएंगे और मजबूत हो जाएंगे। आणि स्त्रियांचा विश्वास हा एवढा मजबूत असतो की जो तुमचे जे नवरे आहेत ते आध्यात्मिक रीतीने जर मेलेले आहेत, म्हणजे दारू पितात, व्यसन करतात, देवाकडे येत नाही, देवावरती विश्वास ठेवत नाही, तर तुमच्या विश्वासाद्वारे ती लोक काय करतील, बदलली गेली जातील और वो जिलाए जाएंगे, आणि ती लोक जिवंत झाले पडेल, ख्रिस्ती बनतील। इसका अर्थ वो है। त्याचा अर्थ असा आहे। हालेलुया। तो इसलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार प्रियो, हम जो जोशुआ की पत्नी के बारे में हम देखते हैं और माँ के बारे में, उनका नाम इसलिए नहीं दिया गया क्योंकि वहाँ इतनी ज़रूरत नहीं थी जैसे एक स्त्री का विश्वास होना चाहिए, करना चाहिए, इसलिए उनका नाम वहाँ नहीं आया। आणि यहोशूआचं बायकोचं आणि आईचं नाव यासाठी देण्यात नाही आलं कारण जसा एका स्त्रीचा विश्वास असला पाहिजे, केलं पाहिजे, तसं त्यांनी केलेलं। अगर आपको कभी कभी ऐसे भी बताया जाएगा कि शायद राहाब से उसने शादी की होगी, लेकिन बाइबल हमें नहीं बताता। आणि कधी कधी तुम्हाला असं सुद्धा सांगण्यात येईल की राहाबाशी त्यांनी लग्न केलेलं, पण बायबल आपल्याला हे सांगत नाही। कौन सी राहब जो भी हमने पढ़ी ना, जो येरियो नगर में, शायद ऐसे भी बोला जाएगा, लोग है ना कुछ भी सोचेंगे, हम क्या करना है, जो बातें कुछ गुप्त रखी है उन बातों को हम खोलने का कोशिश नहीं करते। आणि ज्या गोष्टी काही गुप्त ठेवलेल्या त्या गोष्टींना आपण प्रकट करण्याचा प्रयत्न हमें करतो। जितना प्रभु बताया है उससे ज़्यादा हम उसकी खोज नहीं करते। आणि जेवढा आपल्याला देवाने सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त आपण त्याची खोज करू नये। उसमें कभी कभी हम रॉन्ग भी हो सकते हैं, गलत शिक्षण भी मिल सकता है और हम भटकाने में भी आ सकते हैं। आणि त्याच्यामध्ये कधी कधी आपण भरमावले जाऊ शकतो किंवा आपण चुकीच्या मार्गावरती सुद्धा जाऊ शकतो। जब बाइबल में सबके पत्नियों का नाम दिया, अभी नोहा की पत्नी का नाम नहीं दिया, आणि नवाच्या बायकोचं नाव देण्यात नाही आलं। बहू के नाम दिए आणि तिने सुनांचे नाव दिले नहीं दिए, नाही दिले, नहीं दिया, परमेश्वर को नहीं लगा उनका नाम दो, नहीं दिया। आणि देवाची इच्छा नव्हती की त्या लोकांचं नाव द्यावं, नाही दिलं। आपको समझ में आए? आणि तुम्हाला समज जैसे दिलं हम नहीं, कौन है उसकी पत्नी ढूंढना, मैंने भी ढूंढा कर, बहुत ढूंढ रही थी, 2-3 दिन से मैं ढूंढ रही थी, मिले करके प्रभु बताते, जब भी काही गोष्टी गुप्त ठेवल्या तो कशाला खोदायला प्रयत्न करते। और मैं भी वो ढूंढ रही थी कि प्रभु ने कहा अगर मैंने किसी बात को गुप्त में रखा है तो उसको ढूंढने के लिए प्रयत्न करते हैं। जेवढं तुला ज्ञान पाहिजे तेवढंच बस, और जितना तुझे ज्ञान चाहिए उतने बस, उससे ओव्हर मत जाए। आणि जास्त जाऊ देऊ नको। जितना हमें ज्ञान चाहिए उससे बढ़कर जब हम ज्ञान ढूंढने जाते हैं, वो ज्ञान मनुष्य को पाप में गिराता है। आणि जेवढं आपल्याला ज्ञान पाहिजे त्याच्यापेक्षा जर जास्त आपण शोधायला जातो तो ज्ञान काय करतो, लोकांना पापामध्ये पाडतो। इसका अच्छा उदाहरण है दानियल की पत्री में, लास्ट अध्याय में पढ़ सकते हैं कि अंतिम दिन में लोग ज्ञान
पाएंगे, ज्ञान ढूंढेंगे और उसके कारण वो लोग क्या हो जाएंगे, भटकाने में आएंगे. आणि शेवटच्या काळामध्ये लोक ज्ञानाची शोध करतील आणि त्याच्यामुळे ते लोक बरमावले जाऊ शकतात. नहीं पढ़ेंगे उस वचन के बाद दिया ना ये वचन डॅनियल अध्याय 12 और उसका 14 वचन. डॅनियल अध्याय 12 आणि त्याचं 14 वचन. तीसरा वचन ऑलरेडी बोल चुका है कि जो सिखाते हैं आणि जे शिकवतात, वचन सिखाते हैं, जे वचन शिकवतात उनकी चमक कैसी है, त्यांची चमक कशी आहे आकाश मंडल से होगी. आणि आकाशमंडळांसारखी और असते. जो बहुतों को धर्मी बनाते हैं आणि जे खूप लोकांना धर्मी बनवतात उनको वे सर्वदा तारों के समान प्रकाशमान रहेंगे. आणि जे लोक ताऱ्यांप्रमाणे सकाळत राहतील. आज तारे जो है वो कभी काले नहीं पड़ेंगे. आणि तारे कधीच काळे पडत नाही. बहुत ऊंचे पे है, ते खूप उंचावरती हमेशा आहेत चमकते रहते हैं. आणि नेहमी चमकत राहतात. छोटे दिखते हैं लेकिन बहुत चमकते हैं ना. आणि लहान दिसतात पण खूप तो चमकतात. वैसे ही जो दूसरों को धर्मी बनाते हैं आणि जे लोक दुसऱ्यांना धर्मी बनवतात वो तारों के समान प्रकाशमान रहेंगे. ते ताऱ्यासारखे प्रकाशित असतील. और जो वचन सिखाते हैं जे वचन वो शिकवतात आकाश मंडल के समान चमक रहेगी उनकी. आणि ते ताऱ्यासारखे चमकत राहते. अब चौथा वचन में लिखा है आणि 4थ्या वचनामध्ये कि तू लिहिलंय इस पुस्तक को मुहर करके अंतिम दिन के लिए बंद कर. आणि तो या पुस्तकाला मोहर बंद करून शेवटच्या काळासाठी गुप्त ठेव. बहुत लोग उसमें से पूछताछ करके ढूंढेंगे. आणि खूप लोक त्याच्यामधून शोध करून शोधण्याचा प्रयत्न ये करतील. है, इसका क्या है, इसका अर्थ क्या है, इसका अर्थ क्या है. आणि याचा अर्थ काय इससे आहे ज्ञान बढ़ जाएगा. याच्याने ज्ञान और वाढेल. सच बात है, आज अंतिम दिन में ज्ञान इतना बढ़ गया है कि आज इंसान आकाश में चढ़ गया. आणि शेवटच्या काळामध्ये ज्ञान एवढं वाढलेलं आहे की आज लोक आकाशामध्ये चढले और गेले. आकाश में चढ़कर आज वो कहते हैं परमेश्वर नहीं है, आणि आकाशामध्ये चढून ते लोक म्हणतात देव नाहीये इंसान बंदर है. आणि मनुष्य माकड आहे. ज्ञान बढ़ गया आणि ज्ञान वाढलं ज्यादा. जब परमेश्वर ने एक लिमिट दिया है उससे बढ़कर जब ढूंढने के लिए जाते हैं तब बुराई आती है. आणि देवाने एक मर्यादा दिली त्याच्यापेक्षा जास्त जर आपण शोधायला जातो तेव्हा वाईट पण येतं. हाँ, परमेश्वर की इच्छा नहीं थी कि परमेश्वर मतलब मनुष्य को ज्यादा ज्ञान हो, ये परमेश्वर की इच्छा नहीं. आणि मनुष्याला जास्त ज्ञान असावी देवाची इच्छा नाही. परमेश्वर ने जब आदम और हव्वा को बनाया था आणि जेव्हा देवाने आदम आणि हव्वेला बनवलेलं वो उससे जो संतति होने वाली थी वो पवित्र होने वाली थी. आणि त्याच्याद्वारे जी संतती होणार होती ती पवित्र होणार होती. लेकिन जो दुष्ट जब नीचे गिरा दिया गया था ऑलरेडी उसने क्या किया, इंसान को भटका डाला. आणि दुष्टाने जेव्हा खाली पाडण्यात आला तेव्हा त्यांनी मनुष्याला भरमावलं. वो हथियार बनाना, हत्यार बनवणं संगीत विद्या सीखना, आणि संगीताची विद्या चाल शिकणं. बनाना. जैसे जिसमें निम्रोद राजा के बारे में भी बताया गया, वो राजा बना और अहंकारी बना, लोगों को घात करता था वो. आणि निम्रत राजा बनून त्याने अहंकारी बनला आणि त्या लोकांनी त्याने काय केलं, लोकांचा घात केला. जबकि परमेश्वर ये नहीं चाहता था कि इंसान इतना बढ़े. आणि देवाची इच्छा नव्हती की मनुष्याने एवढं वाढावं. जो ज्ञान की जरूरत नहीं है आणि ज्या ज्ञानाची गरज नाहीये वो ज्ञान इंसान को मिलकर वो भ्रष्ट हो, ये परमेश्वर की इच्छा नहीं था. आणि ते ज्ञान मिळून मनुष्याने भ्रष्ट व्हावं ही देवाची इच्छा नव्हती. लेकिन जो स्वर्गदूत ने स्त्रियों से विवाह किया और उनसे बच्चे जो पैदा किए, दानशूर वीरशूर यानी दानों को उत्पन्न किया, उनके कारण ज्ञान पुरुषों को उधर के समय को लोगों को मिला. फिर वो लोग चाकू बनाने लगे, धारदार ऐसे बहुत सारे हथियार बनाने लगे. तब ये ज्ञान आज क्या कर रहा है इंसान को, आज ज्ञान इतना बढ़ गया है कि सबके पास इतना केमिकल से उन्होंने अणु बनाए, बॉम्ब बनाए, न्यूक्लियर बनाए. अगर एक गिर गया तो देश का हालत खराब हो जाएगा. आणि आज ज्ञान वाढल्यामुळे त्या लोकांनी न्यूक्लिअरचे बॉम्ब बनवलेले आहेत, केमिकल बनवले आहेत. जर एक सुद्धा खाली पडला तर पूर्ण पृथ्वीचा नाश होतो. ज़्यादा ये कहाँ से आया ये, चाइना ने थोड़ा सा कोविड-19 थोड़ा स्प्रेड किया. आणि चायनाने कोविड-19 थोडं पसरलं. ऐसे आदमियों को उसने स्प्रेड करवाया. आणि या ज्ञान देखो कितना खराब ज्ञान है. आणि किती खराब ज्ञान आहे हे पहा. आज सारे जगत में कितने लोग मर गए ना. आणि सर्व जगामध्ये आज किती लोक मेले. तो इसलिए हम ज़्यादा ओवरली डीपली जाने की कोशिश करते हैं ना, तब दुष्ट के बहकावे में आकर गलत शिक्षण सीखते हैं. इसीलिए ऐसे ही बहुत से लोग ऐसे ही बोलते होंगे कि जोशुआ ने राहाब से शादी की आणि खूप लोक अशाच बोलत असते की यहोशुआने राहाबीशी लग्न केलं और फिर उससे बच्चे हुए होंगे. आणि तिला मुलं झाली असते. और ऐसे लेकिन हम बाइबल हमें नहीं बताती है, पण बायबल आपल्याला सांगत नाही. इसलिए हम उस पर ज़्यादा जोर नहीं देते. म्हणून आपण जास्त त्याच्यावरती जोर देऊ शकत नाही. इसलिए प्रियो, हम जो यहोशू के विषय में हम देखते हैं, उसकी माँ और उसकी पत्नी और उसके बच्चों का नाम सस्पेंस है, गुप्त है. आणि त्याच्या बायकोचं, त्याच्या आईचं आणि त्याच्या मुलांचं नाव हे गुप्तमध्ये आहे. इसलिए वो एफ्राइम
वंश का है, तो एफ्राईम वंशाचा आहे. इसराइल में एफ्राइम जो वंश है उस वंश का, उस ट्राइब का वो है. आणि इस्रायलमध्ये जो एफ्राईम वंश आहे त्या वंशामधून तो आहे. वो एक फेथफुल, एकदम परमेश्वर के पीछे चलने वाला विश्वसनीय सेवक है. आणि देवाच्या मागे चालणारा तो एक विश्वासयोग्य सेवक आहे. उसका नाम जो है जोशुआ, आणि त्याचं नाव जो आहे यहोशुआ. पहला उसका नाम होशे था. आणि पहिले त्याचं नाव होशे होतं. मोसेस ने उसका नाम जोशुआ रखा. आणि मोशेने त्याचं नाव यहोशुआ ठेवलं. जोशुआ का नाम का अर्थ है परमेश्वर उद्धार करता है. आणि यहोशुआच्या नावाचा अर्थ आहे देव उद्धार करता आहे. यीशु को भी हिब्रू भाषा में येशुआ, आणि येशूला सुद्धा हिब्री भाषेमध्ये यहोशुआ बोलतात. हाँ यही प्रोनाउंसिएशन यहोशुआ और येशुआ, ये सेम प्रोनाउंसिएशन हिब्रू में होता है. यहोशुआ आणि येशुआ हे सेम प्रोनाउन्सिएशन हिब्रूमध्ये होतं. लेकिन ये नाम जो था इसका यहोशू का नाम पहले यहोशू नहीं था. आणि यहोशुआचं नाव पहिले यहोशुआ नव्हतं. हम पढ़ेंगे उस वचन को तो आपको समझेगा. आपण वाचून त्या वचन तेव्हा तुम्हाला समजेल. हम पढ़ेंगे गिनती अध्याय. आपण वाचूया गणना अध्याय 13, गणना अध्याय 13. नंबर्स चैप्टर 13. गणना अध्याय 13 और उसका 8 आणि त्याचं आपण 8 पासून वाचूया. नंबर्स चैप्टर 13 गणना अध्याय 13 वर्स 8. त्याचा हम यहाँ देखते हैं कि कनान देश कैसा है वो देखने के लिए मोसेस ने क्या किया, 12 गोत्र से 12 लोगों को चुना. आणि कनान देश कसा आहे बघण्यासाठी मोशेने काय केलं, 12 गोत्रातून 12 लोकांची निवड केली. कनान देश में उनको कितने दिन लगे, 40 दिन लगे उस देश का भेद लेने के लिए. आणि कनान देशामध्ये त्याने 40 दिवस लागले त्या देशाचा भेद एक घेण्यासाठी. जगह घूमने के लिए. और घूमकर जब वो लेकर आए तो वहाँ का जो ग्रेप्स का जो गुच्छा लाए वो इतना बड़ा था कि उसे 2 व्यक्ति उठाकर ला रहे थे लकड़ी के सहारे पे. सोचो मतलब वहाँ की जो उपज है कितनी अच्छी थी. आणि तिथलं जो द्राक्षाचा जो हे होता गुच्छा होता तो 2 व्यक्ती उचलून आणत होते. ते पण लाकडावरती. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ते किती मोठं होतं. हम एक द्राक्ष का गुच्छा लेते हैं, ऐसे ऐसे करके खाते. आणि आपण एक द्राक्षाचा गुच्छ घेऊन असं खातो. वहाँ के लाए. आणि ते लोक उचलून आणत वहाँ के होते. लोग अनाकवंशी थे. आणि ते लोक अनाकवंशी होते. बहुत ऊंचे, जैसे यहाँ जैसे ये दीवार तक आणि या भिंतीपर्यंत हाइटेड और टॉल, एकदम हेल्दी, जाड़े. आणि उंचीला पण जास्त होते आणि हेल्दी पण होते. इतने जाड़े, आणि एवढे जाडे इतने ऊंचे, आणि एवढे उंचे हाँ, एकदम आंखें बड़ी बड़ी, हाथ ऐसा बड़ा बड़ा. आणि डोळे मोठे, हात सुद्धा होते. इसलिए जब इसराइली ने अपने आप को देखा तो उनको लगा अरे मैं तो एकदम छोटा दिख रहा हूँ. आणि इस्रायली लोकांनी जेव्हा स्वतःला पाहिलं ती लोक म्हटले तर आम्ही लोक फार छोटे दिसतोय. इतने बड़े लोग, आणि एवढी मोठं हम लोक तो उनके सामने टीटी के समान दिख रहे हैं. आणि आम्ही तर त्यांच्यासोबत मुकेसारखे आहोत. वैसे शायद उंगली से उठा के फेंक देंगे, ऐसे हमारी हालत है, ऐसे ऐसा हमको करेंगे. आणि ती लोक बोटाने उचलून आम्हाला फेकतील अशी आमची हालत आहे. मालूम हुआ. तो इस जाति के लोग वहाँ रहते थे. आणि या जातीचे लोक तिथे राहायचे. त्यावेळेला इस्रायल लोकांनी पारणच्या रानात कळ दिलेला होता. देवाच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केली आणि या 12 वंशपुढाऱ्यांना त्याने तिकडे पाठविले. मग रौबन वंशातील जाकोराचा पुत्र शमुआ, शिमोन वंशातील होरीचा पुत्र शापाट, यहूदा वंशातील यहोफन्नेचा पुत्र कालेब, इस्साकार वंशातील योसेफाचा पुत्र इगाल, इफ्राईमाच्या अर्ध्या वंशातील नूनाचा पुत्र होशा. हाँ, क्या नाम लिखा है? होशे, है ना. तो उसका नाम पहले क्या था? होशे. आगे आप पढ़ोगे. बेन्यामीन वंशातील राफूचा पुत्र पालती, जुबलून वंशातील सौदीचा पुत्र गादिएल, योसेफाच्या वंशातील मनुष्याच्या अर्ध्या वंशातील सुसीचा पुत्र कादी, दान वंशातील कामिलाचा पुत्र अमियाएल. याच वेळी मोशेने होशाचे नाव बदलून यहोशू असे ठेवले. क्या नाम रखा? उसने उसका नाम चेंज कर यहोशू रखा क्योंकि वो उसे ज़्यादा अच्छा लगने लगा. आणि त्यांनी त्याचं नाव बदलून यहोशू ठेवलं कारण ते त्याला जास्त आवडले. उसने मिलिट्री कमांडर बना दिया उसको. आणि त्याला मिलिटरीचा कमांडर बनवला. हाथ के नीचे असिस्टेंट बना दिया. आणि स्वतःच्या हाताखाली असिस्टंट बनवलं. क्योंकि उसने ये देखा कि जब वो प्रार्थना करने के लिए जाता है या कहीं पर भी जाता था, यहोशू उसके साथ जाता था. कारण त्यांनी आम्ही पाहिले की जेव्हा केव्हा तो कुठे जातो किंवा प्रार्थनेसाठी जातो तेव्हा यहोशू त्याच्यासोबतच असतो. उसके संग रहता था. आणि त्याच्यासोबतच असतो. और इसी कारण से म्हणून यहोशू को वो प्यार करने लगा. यहोशूला तो प्रेम करू लागेल. आगे हम देखते हैं
ने देखो वहाँ के लोग आने के बाद वो लोग बोले देश तो अच्छा है, बहुत सुंदर है, लेकिन वो देश में हम ले नहीं सकते। लेकिन प्रियो हम देखते हैं कि कैलेब और जोशुआ इन्होंने ऐसा कहा, आओ परमेश्वर ने दिया हुआ देश बहुत उत्तम है, हमारा परमेश्वर हमें ये देश देगा। आणि कालेब आणि यहोशुआने म्हटलं की देवाने दिलेले जे देश आहे ते खूप उत्तम आहे आणि आपला देव आपल्याला ते देईल इसीलिए हम उस देश को पा लेंगे आणि आपण त्या देशाला प्राप्त हम करू उसे ले लेंगे। आणि आपण त्याला घेऊ। ये उसका विश्वास है, इन दोनों के विश्वास के कारण ये दोनों ही गए, बाकी के सब 40 साल तक जंगल में ढेर हो गए। आणि या दोघांच्या विश्वासामुळे हे दोघंच गेले आणि बाकीचे जे लोक होते ते 40 वर्षांमध्ये जंगलामध्ये ढेर झाले। 40 दिन लगा उनको उस कनान के देश का भेद लेने के लिए आणि 40 दिवस लागले कनान देशाचा भेद एक घेण्यासाठी दिन के पीछे 1 साल तक। आणि एक दिवसाच्या मागे 1 वर्ष इसलिए लागले। परमेश्वर ने कहा तुम्हें 40 साल लगेंगे। म्हणून देवाने म्हटलं तुम्हाला 40 वर्ष लागतील। उनमें से कोई भी लोग जो है 20 साल के बाद से जितने बड़े हैं वो सब यहीं पर उस जंगल में मर जाएंगे, मैं तुम्हें ऐसे ही भुलाता रहूँगा। आणि 20 वर्षापेक्षा तुमच्यापेक्षा जेवढी मोठी आहेत ते लोकांना मी तुमच्या तुम्हा लोकांना मी जंगलामध्ये तसं फिरवत राहील। और सिर्फ कालेब और जोशुआ यही लोग क्या हो जाएंगे, उस देश के अधिकारी होंगे। आणि कालेब आणि यहोशुआ स्वतः त्या देशाचे अधिकारी होते। हम देखने वाले कल के बारे में कैलेब ही हम देखने वाले। आणि उद्या आपण कालेबाविषयीच पाहणार आहोत। दाऊद से भी ज़्यादा अच्छा है कैलेब। आणि दाविदापेक्षा जास्त चांगला आहे कालेब। दाऊद की जैसे बहुत सारी बीवियाँ हुई, आणि दाविदाच्या खूप साऱ्या बायका झाल्या कैलेब को नहीं, कैलेब को एक ही बीवी। आणि कालेबाची एकच बायको होती। इसलिए हम दाऊद के बारे में नहीं सीखें। आणि आपण म्हणून दाविदाविषयी नाही बघणार। जिसकी एक ही पत्नी है उन्हीं के बारे में हम सीखें। आणि ज्याची एकच बायको आहे त्या लोकांविषयीच आपण उनके बघणार। द्वारा परमेश्वर ने कुछ किया है, आणि त्यांच्याद्वारे देवाने काहीतरी केले उन्हीं के बारे में देखें। आणि त्यांच्याविषयीच आपण बघणार। दाऊद अच्छा है, मनपसंद राजा है, आणि दावीद चांगले मनपसंद राजा आहे मन से यीशु आया। आणि त्याच्या वंशातूनच येशू आला। हमें फैमिली के बारे में देखना है क्योंकि उसकी फैमिली में बहुत गड़बड़ी थी। आणि आपल्याला कुटुंबाबद्दल पाहिजे कारण त्याच्या कुटुंबामध्ये खूप गडबड झाली। हमें ऐसे फैमिली चाहिए जो बीच में बैठने के बाद उनके जीवन में जो गड़बड़ी वो निकल जाए उनके द्वारा। जैसे आज हम जोशुआ के बारे में देख रहे हैं, जोशुआ उसकी फैमिली में खुश था, आणि यहोशुआ त्याच्या कुटुंबामध्ये आनंदित होता उसकी बीवी उससे खुश थे, आणि त्याची बायको सुद्धा त्याच्यापासून आनंदित अच्छे होती परमेश्वर के सेवक थे, आणि त्याच्यामुळे देवाचे सेवक होते वो आनंदित था। आणि तो आनंदित होता। आज चैन में बैठने वाले लोग भी वैसे ही हो, आणि साठीमध्ये बसलेले लोक सुद्धा तसेच वो होते। अपनी फैमिली में सुख से रहे। ते लोक त्यांच्या कुटुंबामध्ये सुखाने राहते। चैन जोड़ा है ना, ये प्रार्थना हम क्यों रखना है? म्हणून आपण ही प्रार्थना का ठेवली? तो जो दावीद अपने बच्चों को जैसा बड़ा करना चाहिए था, संगोपन करना चाहिए था, सिखाना चाहिए था, वैसे नहीं सिखा पाया। आणि दावीद जसं मुलाला शिकवलं पाहिजे, संगोपन केलं पाहिजे तसं तो नाही करू शकला। लेकिन जोशुआ ने ऐसा नहीं किया। पण यहोशुआने असं केलं नाही। मालूम हुआ, तो इसलिए हम कल कैलेब के बारे में देखें। आणि उद्या आपण कालेबाविषयीच बघणार ये आहोत। मैंने नहीं, कल मैंने जब पूछ रही थी प्रभु, क्योंकि मैंने इधर तक वचन तैयार किया था, आणि मी इथपर्यंतच वचन तयार केलेलं। बाद में मैं डायरेक्ट न्यू नए करार में जब किया था। नंतर मी नवीन करारामध्ये गेली। कोर्नेलियस, पीटर फैमिली, जबदी फैमिली, मरियम मतलब जोसेफ फैमिली और लास्ट जीसस फैमिली। कलिलाचं कुटुंब आणि पेत्राचं कुटुंब, एलिशाचं कुटुंब। प्रभु बीच की कौन है? आणि मध्ये कोण आहे? कल प्रभु ने बोला कैलेब देना। आणि देवाने म्हटलं उद्या कालेबाविषयी की। तो इस वजह से प्रियो हम देखने वाले का। आणि या रीतीने आपण उद्या पाहणार और आहोत। इसलिए प्रियो हम निकालेंगे एक्सोडस चैप्टर 33। आपण सर्व निर्गमनाध्याय 33, एक्सोडस चैप्टर 33 निर्गमनाध्याय 33 उसका 11 आणि त्याचा 11 पासून। एक्सोडस निर्गमन चैप्टर 33 अध्याय 33 उसका 11 त्याचा 11 पासून। एखाद्या माणसाने जसे आपल्या मित्राशी बोलावे तसे देव मोशेशी समोरासमोर बोलत असे। हाँ, अब हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर कैसे मोसेस के साथ बात करता था। एक इंसान दूसरे इंसान के साथ आमने सामने कैसे बात करता है, आणि एक मनुष्य एकमेकांशी कसे समोरासमोर बोलतात वैसे ही तसंच देवाच्या भेटीनंतर मोशे छावणीत येईपर्यंत त्याचा सेवक म्हणजे नूनाचा पुत्र यहोशुआ तंबू सोडून बाहेर येत नसे। हाँ, उसका यही बात देखकर परमेश्वर ने मोसेस को पहली बात तो यही उसकी ज़्यादा अच्छी लगी थी। जब वो तंबू से बाहर निकलता था आणि मोशे जेव्हा तंबूतून बाहेर परमेश्वर निघायचा से बात हो गई तो निकल जाता था, लोगों में चला जाता था। आणि देवाचे बोलून झाले होते तो लोकांमध्ये निघून जायचा। लेकिन यहोशू ऐसा नहीं था, पण यहोशुआ तसा नव्हता। फिर भी रुका रहता था, पण तरी सुद्धा तो थांबून राहायचा, परमेश्वर के लिए रुका रहता था। देवासाठी थांबून राहायचा। यही बात परमेश्वर को भी अच्छी लगी। आणि हीच गोष्ट देवाला सुद्धा आवडली। इसलिए परमेश्वर ने मोसेस को कहा कि अब मैं तुझे क्या बोलता हूँ, तेरे जीते जी तू अपना सारा उत्तरदायित्व उसको ही देना है। आणि तू जिवंत आहेस तर तू काय कर, तुझं जे उत्तरदायित्व आहे ते यहोशुआला दे। हम पढ़ेंगे, आपण वाचूया। 33
व्यवस्था विवरण अनुवाद अध्याय 31 अध्याय 31 व्यवस्था विवरण अनुवाद चैप्टर 31 अध्याय 31 और उसका 2 से आणि त्याचं 2 पासून. तो त्यांना म्हणाला, मी आता 120 वर्षाचा झालो आहे. मी इथून पुढे तुम्हाला मार्गदर्शन करू शकणार नाही, कारण मी यादी नदी ओलांडू नये असे देवाने मला सांगितले आहे. परंतु स्वतः देवच तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि वचनदत्त देशात सध्या राहत असलेल्या राष्ट्रांचा नाश करेल आणि तुम्ही त्यांना जिंकाल. देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे यहोशुआ हाँ, परमेश्वर ने आज्ञा दिए हुए डिटोनॉमी चैप्टर 31 का 2 से अनुवाद अध्याय 31 2 पासून कहते हैं परमेश्वर के दिए हुए आज्ञा के अनुसार यहोशुआ हा तुमचा नवीन हाँ यहोशुआ वो तुम्हारा नया पुढारी होईल. उधारी लीडर बनेगा, अधिकारी होगा. वो तुम्हें क्या कराएगा? देवाने अमोर यांचे राजे सिहोन आणि ओग यांचा नाश केला, त्याचप्रमाणे या देशातील राष्ट्रांचा तो नाश करेल. हाँ वो भी क्या करेगा? जैसे मेरे काल में जैसे राष्ट्र का नाश किया अमोरी लोगों का, नीति लोगों का, उन सब का अमोरी लोग, उन सब का भी इसके साथ ये भी अधिकारी रहेगा, तो ये भी क्या करेगा? नाश करेगा. त्यात राहणाऱ्या लोकांना देव तुमच्या हाती देईल. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांचा संहार कराल. खंबीर व्हा, हिंमत धरा, तुमच्या शत्रूंना भिवू नका, कारण प्रभू देव तुमच्या बरोबर राहील. आमीन. पर वो कितनी अच्छी रीति से वो ये कहता है. इसी कारण से हम देखते हैं तो तुम्हाला दगा देणार नाही किंवा सोडणार नाही. मग मोशेने यहोशुआला बोलावून सर्व इस्रायल लोकांसमक्ष त्याला सांगितले. आप सब लोगों के सामने यहोशू को अपने पास बुलाकर कहता है, खंबीर हो, मजबूत खंबीर हो, यावबान, हिम्मत धर, धर. कारण या लोकांच्या पूर्वजांना देवाचे वचनपूर्वक देऊ केलेल्या देशात तुला त्यांना न्यावे लागेल. हाँ, जो देश मैंने वाचा किया है वो देश तुझे ही लेके जाना है, इन सभीयों को. आणि ते तो देश जिंकून घेतीलच हे तुला पाहावे लागेल. हाँ, ये देश तुम जीतोगे, तुम कभी नहीं हारोगे, लेकिन तुम ये देखोगे. और सच बातें प्रियो, यहोशू के अध्याय में अगर हम देखेंगे, आणि यहोशुआच्या आज्ञेमध्ये जर आपण पाहिलं, हाँ यहोशू उन सबको लेकर गया. आणि यहोशुआच्या सर्वांना घेऊन गेला. पढ़ेंगे आपण वाचलं यहोशू अध्याय यहोशुआ अध्याय 21 21 यहोशुआ यहोशुआ 21 और उसका 43 से 45 तक. अध्याय 21 त्याचं 43 ते 45 पर्यंत. 43 से 45 तक. 43 पासून 45 पर्यंत. अशा रीतीने देवाने इस्रायलाच्या पूर्वजांस अभिवचन दिल्याप्रमाणे अवघड देश इस्रायल लोकांस दिला. ते त्यात शिरले आणि त्यांनी तो जिंकला आणि ते त्यात राहू लागले. देवाने अभिवचन दिल्याप्रमाणे त्यांना विसावा मिळाला आणि त्यांच्या पुढे कोणालाही टिकाव ठरवला नाही. हाँ, जो परमेश्वर ने अब्राहम के मोसेस के द्वारा आशीष दिया था, उसके दास का, उसके स्वामी का आशीष उसे मिला. उत्तराधिकारी जो जोशुआ के ऊपर उसने अपने हाथ रखकर ब्लेसिंग दिया और जैसे कहा वैसे ही हुआ. उसने क्या किया? जो पूर्वजों को दिया कहा गया था शपथ बांधकर, उसमें उसने विश्राम दिया. त्यांच्या सर्व शत्रूंचा नाश करण्यास देवाने त्यांना मदत केली. हाँ, सब शत्रु उसके वश में किए गए, सामने कोई खड़ा रह नहीं सका. देवाने त्यांना कल्याणाच्या ज्या प्रत्येक गोष्टीचे अभिवचन दिले होते, हाँ, परमेश्वर ने जो जो बड़ी बातें उनको बोली थी, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडून आली. वैसे भी वैसा पूरा हुआ, एक भी बात छूटी नहीं. हालेलुया. हालेलुया. जैसे हम देखते हैं प्रियो यहोशू एक पवित्र आत्मा से भरा हुआ, जो कुछ उसके लिए बोला गया था वैसे ही उसने किया. आणि यहोशुआला एक पवित्र आत्म्याने भरलेलं होतं आणि त्याच्यासाठी जे काही सांगितलेलं तसं त्यांनी केलं. 5वां अध्याय निकालेंगे यहोशू का ही. यहोशुआ अध्याय 5. हम यहाँ देखते हैं कि वो फसह मनाता है. आणि ते तो कसं म्हणतो, फसह मनाने से पहले, देश काबिज करने से पहले
उसे कुछ बातें दिखाई देती है आणि देश काबीज करण्यासाठी त्याला काही गोष्टी दिसतात. उसमें दिखाया जाता है उसने देखा कि 40 साल में जितने बच्चे पैदा हुए आणि 40 वर्षांमध्ये जेवढ्या मुलांचा जन्म झाला हाँ उनका खतना नहीं हुआ आणि त्यांची सुनता झालेली नव्हती, इसलिए उसने खतना करवाया. म्हणून त्यांनी सुनता करवली. 5वें अध्याय में पढ़ेंगे. आणि 5व्या अध्यायामध्ये वाचू. वो परमेश्वर ने उसे कहा था 4 वचन से पढ़ना. आणि 4व्या वचनापासून वाचूया. या दुसऱ्या सोबतीच्या विधीचे कारण असे की इजिप्त देश सोडताना इस्रायलातील शस्त्र धारण करण्यास लायक अशा सर्व पुरुषांची सोंग झालेली होती. तरी रानात घालवलेल्या 40 वर्षांच्या कालावधीत त्यांची संपूर्ण पिढी मरण पावली होती. आणि पहिल्या सोबतीच्या विधीनंतर जन्मलेल्या मुलांपैकी कोणाची सोंग झालेली नव्हती. किसी का भी सोता हुआ नहीं था. कारण इस्रायल राष्ट्र 40 वर्षे रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष शस्त्र धारण करण्यास लायक होते ते सर्वजण या काळात मरण पावले होते. त्यांनी देवाची आज्ञा पाळली नव्हती. म्हणून देवाने त्यांना शपथ करून सांगितले होते की जो देश इस्रायलाला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजांस दिलेले होते त्या दुधामधून प्रभाव वाढणाऱ्या देशात मी त्यांना प्रवेश करू देणार नाही. म्हणून जे मुलगे आपल्या वडिलांच्या जागा घेण्याजोगी झालेले होते त्यांचे सुद्धा यहोशुआने केले. मग देव यहोशुआस म्हणाला, सुलतान झाल्यामुळे मी तुमची जी लज्जास्पद अवस्था झालेली होती लोग तुम्हें नामधराई करते थे ती मी आज संपवलेली आहे. आज वो खत्म किया है. यास्तव ज्या ठिकाणी हा विधी करण्यात आला होता त्या ठिकाणाला गिलगाल म्हणजे संपवणे असे नाव देण्यात आले. और जो 40 साल में जो मन्ना वो खा रहे थे यहोशुआ के काल में वो मन्ना ऊपर से गिरना बंद हुआ. 10 वचन से. यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्रायल लोकांनी तळ दिलेला असताना त्या महिन्याच्या 4व्या दिवशी सायंकाळी वो कौन सा महीना था? अबीब का महीना यानी पहला निसान का जो महीना था उस महीने का काल था और 14 तारीख का. इसीलिए उसने फसह मनाया. 14 तारीख को यीशु का मरण हुआ जिसे हम शुक्रवार कहते हैं. आणि 14 तारखेला येशूचं मरण झालं ज्याला आपण शुक्रवार म्हणतो. दूसरा दिन अखमीरी रोटी का दिन कहा जाता है जिसमें खमीर नहीं खाने का. आणि बेखमीर भाकरीचा पर्व म्हणजे त्याच्यामध्ये खमीर खायचा नसतो. और तीसरा तीसरे दिन में जो पहला उपज आता है वो परमेश्वर को चढ़ाकर वो हम उसे खाना है. आणि जी पहिली पिकं असते ती देवाला चढवून आपण खायची आहे. इसीलिए पहला 14 तारीख यानी फसह मनाना यानी मेमना कटना और यीशु मसीह कट गया. आणि 14 तारीख म्हणजे वलंडन सण साजरा करणं. दूसरा दिन अखमीरी रोटी यानी जिसमें यीशु मसीह जिसमें कोई खमीर नहीं था वो हमारे लिए अधलोक पर उतरकर उसने सुसमाचार बताया. आणि बेखमीर भाकरीचा पर्व म्हणजे ज्याच्यामध्ये येशूमध्ये काय खमीर नव्हता आणि तो अधोलोकापर्यंत उतरून त्यांनी सुवार्ता सांगितली. और तीसरे दिन जी उठना यानी वो पहली उपज बन गया और परमेश्वर के सामने चढ़ गया. जी उठने का पहला फल. आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन देवासमोर पहिली उपज म्हणून तो चढवण्यात आला. त्यांनी वलांडन सण साजरा केला. दुसऱ्या दिवशी त्या देशातील जमिनीतील उपज खाण्यास त्यांनी सुरुवात केली. उस देश का दूसरे दिन उसी दिन से वो लोग क्या करने लगे? भुना हुआ दाना वो खाने लगे. त्यांनी बेखमीर भाकरी तयार केल्या. त्यांनी त्या देशातील उत्पन्न खाल्ले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आकाशातून मन्ना पडला नाही. खाना खाए लेकिन दूसरे दिन जो लोग मन्ना ढूंढने के लिए गए मन्ना आणि मन्ना नव्हता. 40 साल तक परमेश्वर ने उनको स्वर्ग से मन्ना दिया. आणि 40 वर्षापर्यंत देवाने त्याला स्वर्गातून मन्ना दिला. अभी 1-2 लोग नहीं है ना. आणि 1-2 लोक नाहीये. लाखों लोग हैं, करोड़ों लोग के करीब. आणि लाखो करोडो लोक होते. बच्चे आज हमारी एक फैमिली बोला तो दिन भर काम में कैसा समय जाता है. आणि आपलं जर एक कुटुंब बोललं तर दिवसभर कामामध्ये कशी वेळ जाते. इतने लोगों को खाना खिलाना. हमारे घर के 2 बच्चे देते फिर उनको खाना खिलाना बनाना. लेकिन परमेश्वर इतने लोगों को मन्ना इतने साल तक दिया. आणि देवाने एवढ्या लोकांना मन्ना एवढ्या वर्षांपर्यंत दिला. ये हमारा परमेश्वर है. आणि हा आहे आपला देव. यहोशू के काल में यहोशू ने उन लोगों को जो मन्ना खाके कंगाल गए थे उनको पृथ्वी का अनाज दिया. आणि यहोशूच्या काळामध्ये यहोशूने काय केलं की जी लोक मन्ना खाऊन कंटाळलेली त्यांना पृथ्वीचं उत्पन्न दिलं. यरीहो की जगह पर उनको क्या किया? अच्छा भोजन दिया. आणि यरीहोच्या जागेवरती त्यांनी त्यांना चांगलं जेवण दिलं. यहोशू के द्वारा हम सीखते हैं कि पृथ्वी का अनाज खाने के लिए लोगों को मिला.
भेटला. आणि यहोशुआद्वारे आपण शिकतो की पृथ्वीचं जे उत्पन्न होतं ते खाण्यासाठी लोकांना भेटलं. अरे प्रियो, जो हमने डिट्रोनॉमी में पढ़ा ना कि वह पवित्र आत्मा से परिपूर्ण व्यक्ति है, सचमुच यहोशू पवित्र आत्मा से परिपूर्ण व्यक्ति है. इसीलिए आज 90 दिन में पवित्र आत्मा से परिपूर्ण पुरुष के बारे में देखकर आज इस चेन में बैठे हुए लोग भी सारे पुरुष पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए. आज जितने हैं 1 2 3 4 5 6 पुरुष है, 6 पुरुष भी है. पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए उनकी फैमिली और आप सब. आणि 6 पुरुष जे आहेत ते सुद्धा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतील आणि तुम्ही सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण में होतील. पुरुष को ही महत्व देना है. आणि आपल्या पुरुषालाच महत्त्व द्यायचं आहे इम्पोर्टेंट है. कारण महत्त्वाचं आहे. तो इसलिए चेन में जाने से पहले हम इन 6 पुरुषों को पहले प्रेयर करेंगे. आणि साखळीमध्ये जाण्याच्या आधी आपण या 6 पुरुषांना पहिली बाद प्रार्थना में करू. उनकी फैमिली को बताएंगे. आणि नंतर आपण त्यांच्या कुटुंबांना बसवणार. हाँ, तो छोटा है ना. हा तू नंतर होशील. आता तू मूल आहे. असं बघायला तर आमचा डॅनियल आहे, नोआ आहे, मोझेस आहे, हॅरोन आहे, डेव्हिड आहे, आमचा शालोम आहे. हा अनुक आहे. अनुक आलाय का? म्हणून दिसलं नाही. अनुक आहे, अनुक आहे. ते बोली ना नाही पूरा आहे ती. पुरुष किसे बोला जाता है इन्हें. आणि पुरुषांना म्हणण्यात येतं ही मुलं आहेत ये बच्चे हैं. आणि ही मुलं आहेत. और इसलिए पहले हम उनके लिए प्रेयर करके फिर आपको फैमिली करके जो लाइन से जो आज आएंगे उनको लाइन से मिलते हैं. आणि आपण पहिली त्यांच्यासाठी प्रार्थना करू पण नंतर आपण लाईनशी त्यांच्या कुटुंबाला सुद्धा बसवू. दूसरे सेक्शन में यहोशू ने जो काम किए और परमेश्वर ने उसको दिया हुआ ब्लेसिंग, वही ब्लेसिंग आज आप फैमिली को मिलेगा. जैसे दिनेश भाई मिलेंगे, काका फैमिली मिलेगी और चाली काका मिलेंगे, मेरे फैमिली मिलेगी और कोई नहीं. अभिराज फैमिली हमको कैसे पुरुष बोलकर ही प्रेयर करना है ना. एक दिन उसका पति आएगा, अभिजीत. अभिजीत है ना, अभिजीत फैमिली. तो हम जरूर एक दिन अभिजीत आएगा. आणि जर नक्की एक दिवशी अभिजित आला येईल. कुठून बसणार आहे? तुझा दिवस आहे ना आशा? आज आहे ना. आज असं पण आहे ना, पुढे आहे ना. ठीक है. तो इतने फैमिलीज आज अंदर बैठेंगे. उनको जो जोशुआ को जो आशीष दिया आणि एवढं कुटुंबाच्या आतमध्ये बसलेले यहोशुआचे आशीर्वाद देण्यात आलं वही आशीष उनको भी. आणि तेच आशीर्वाद तुम्हाला वही सुद्धा आशीष देतात. आपको रखना है. आणि तोच आशीर्वाद तुमच्यावरती सुद्धा ठेवण्यात हम येईल. यहीं पर रुकेंगे. आणि आपण इथेच थांबूया. तो जोशुआ के बारे में जो बताना था वो बता दिया. अब हम जोशुआ के कामों को, आशीष और कामों को देखेंगे. आणि आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये यहोशुआच्या कामांना आणि आशीर्वादांना सुद्धा पाहू. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते. मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, इन सभी को आशीषित करना. सचमुच प्रभु जोशुआ की फैमिली आपने बनाई और प्रभु पवित्र पिता उसका घराना नित्य सेवा करता रहा, क्योंकि उसने कहा मैं और मेरा घराना नित्य यहोवा की सेवा करता रहेगा. तो प्रभु पवित्र पिता वैसे ही प्रभु आज जो हम सब हैं, हम और हमारा घराना हमेशा परमेश्वर की सेवा करता रहेगा. धन्यवाद देते सभी को यीशु के लोग से प्रकट करते. करुणा दया मांगते, आपका छेदा हुआ हाथ मांगते, आपकी आशीष इन सब पर मांगते. और जैसे प्रभु जोशुआ एक पवित्र आत्मा से परिपूर्ण व्यक्ति है, वैसे ही प्रभु यहाँ पर जमा हुए हर एक जन पवित्र आत्मा से परिपूर्ण हो. और पवित्र पिता खास करके दिनेश भाई, कांता भाई, प्रभु जवान भाई, चानी काका, अचया और विनय भाई, यीशु के नाम से ऐसे पवित्र आत्मा से भरे हुए, परिपूर्ण हुए ऐसे पुरुष बने. एक गुड लीडर, योद्धा, चलाने वाला, मिलिट्री कमांडर ऐसे बने. धन्यवाद देते लोगों को चलाने वाला और कनान देश में पहुंचाने वाला. इन सबको यीशु के नाम से कवर करते इन्हें आशीष प्रभु यीशु के नाम से. सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं. इसका अकाउंट नंबर है 54762200048164. कैनरा बैंक वांगनी ब्रांच. IFC कोड है कैपिटल CNRB
001546। धन्यवाद।